महत्वाचं आहे. पहिल्या पहिल्या आईलं का रन मध्ये तुम्ही काय पहिल्या चेंडू मध्ये काय असतं, बॉर्डरवरती फिल्डर कमी असतात, बरोबर. थोडंफार मला क्रिकेट कळतं, त्याच्याप्रमाणे काय असतात, सीमारेषेवरती तुमचे रक्षक कमी ठेवलेले असतात, त्यावेळेस तुम्ही चौका छक्का सहज मारू शकतात. तसं तुमचं हे सुरुवातीचा टाइम आहे, ह्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्हाला जेवढं आहे, आज जे आले नाही त्यांचं नुकसान झालं का, प्लंबर ट्रेडचे असतील किंवा तुमच्या कार्पेंटर ट्रेडचे असतील, त्यांना हे मी जे काय माहिती सांगतोय ती गेली का, पुन्हा येणार आहे का? आजचा दिवस काय आहे, आजची दिवस काय आहे, आज तारीख काय आहे, 20 तारीख आहे. येणार आहे का पुन्हा 20 तारीख? येणार ना, पुढच्या मार्च महिन्यात 20 तारीख. दिवस नाही येणार. 20 फेब्रुवारी पुन्हा नाही येणार 2024. 20 तारीख तर दर महिन्याला येणार आहे. आलं का लक्षात? काय येणार नाही, 20 फेब्रुवारी 2026 तुमच्या जीवनात येणार. तर पिडीलाइट कंपनीच्या काय लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. ही मुलं बाहेर जाऊन अशी परिस्थिती आहे, आणि आमच्या आगे कॉन्ट्रॅक्टर म्हणतात काय ते ITIचे मुलं काही कामाचे नाही, त्यांना काही समजत नाही, बरोबर आहे का. मग यांनी ठरवलं काय करायचं, मग त्यांनी ठरवलं की CSR ऍक्टिव्हिटी मधनं आपण तुम्हाला प्रशिक्षण देऊया. हे कोण आहे, ऋषीमुनी. कोण आहे हो, यांना पुस्तकं देता का हो तुम्ही वाचायला, अवांतर पुस्तकं, काय ती तुमची स्कीम आहे ना, ती पुस्तक लायब्ररी स्कीम, पुस्तकं पोचतील ना. हा बरं, पुस्तकं दिली ना तुम्ही यांना, त्याच्यात आहे ना इतिहासाची पण थोडी पुस्तकं असं मिक्स द्या, म्हणजे सगळी मोटिवेशनलच पुस्तकं नका देऊ. आणि ती पुस्तकं तुम्ही किती जण लायब्ररीत जातात रे, तुमच्या मागे बघ, याच्या मागे कोण आहे, कोणाचा फोटो आहे, त्यांनी काय सांगितलं, वाचाल तर वाचाल पेक्षा एक भारी गोष्ट सांगितली. नाही सांगितलं तुम्ही 2 रुपये कमवाल ना, तर 1 रुपया जेवणाला खर्च करा आणि 1 रुपया पुस्तकावर खर्च करा. वेडे होते का ते सांगायला, त्यांचं डोकं फिरलं होतं का. त्यांनी किती चांगली गोष्ट सांगितली की 1 रुपयाचं तुम्ही पोट भरा आणि 1 रुपयाची पुस्तकं घेऊन वाचा. ते पुस्तकं देणार आहे, ती वाचणार का तुम्ही, वाचणार का. ती वाचल्यावरती आहे ना तुमचं काय होईल, वैचारिक प्रलब्धता काय होईल, स्तर उंचावेल तुमचा. ते मोबाईल मधले रील बघून काही फायदा नाही, माहितीये का. 2 मिनिटं तुम्हाला क्षणिक आनंद होईल, पुढे काही फायदा आहे का त्याच्यात ना, काहीच फायदा नाही. तर वाचणार का पुस्तकं, ते सर देणार. आणि सर जो सगळी पुस्तकं वाचेल त्याला काहीतरी बक्षीस पण द्या. मान्य का. आणि वाचल्यानंतर हे करा बरं का, त्याच्यातले काही प्रश्नोत्तर पण विचार, खरंच वाचली का, नाही तर घरी जाऊन डोक्याखाली ठेवतील पुस्तकं, झोपतील. आणि सर त्याच्यावर मी खूप डोकं चालवलं, त्या पुस्तकावर काय केलं, खूप डोकं चालवलं. म्हणजे काय की डोक्याखाली घेऊन पुस्तक झोपला, चालेल का, असं नाही चालणार. कोण आहे हे माहितीये का, कोण आहे नाही माहिती, हे रामदास स्वामी आहे. आलं का लक्षात, कोण आहे, रामदास स्वामी. त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली. काय सांगितली, जे आपणासी ठावे ते लोकांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. माझ्याकडे जे ज्ञान आहे, जे काही मला अनुभवाने मिळाले, ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलं किती घ्यायचं हे तुमच्यावर आहे. तुम्ही माझ्यासमोर चाळणी घेऊन बसले तर त्यात काहीच मावणार नाहीये. तुम्ही टोपली किंवा भांड घेऊन बसले, डब्बा घेऊन बसले तर राहणार आहे. मग तुम्ही चाळणी घेऊन बसले का भांड घेऊन बसले माझ्यासमोर, चाळणी घेऊन कोण बसले, कळालं का मी काय विचारलं. तुम्ही दूध चाळणीत घ्यायला गेले तर येणार आहे का दूध, चाळणी कळते का, कळते ना, गाळणी चाळणी, तिच्यात दूध येईल का, नाही येणार. काय होईल, वाहून जाईल त्याच्यात. तर तुम्ही पातेलं घेऊन बसा. मी सांगतोय ना काय, त्याने काय सांगितलं, जे आपणाशी ठावे ते लोकांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. मला जे ज्ञान आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जी काय माझ्याकडे माहिती उपलब्ध आहे. मी जसं तुम्हाला मुंबईला जा सांगितलं, 1 वर्ष राहून या सांगितलं, कायमचं सांगितलं का जा तुम्हाला, नाही. तुमची शेती असेल इथे, असू शकते कोणाची, किंवा दुसरा जोडधंदा असू शकतो, त्याला जाणं शक्य नाहीये. पण तुम्ही जर 1 वर्ष मुंबईला गेले तर काय होईल, तुमचं सगळं जीवन बदलेल. तुमचं काम करण्याच्या पद्धतीपासून वागण्या बोलण्यात सगळ्यात फरक पडेल. हे तुम्हाला मी माहिती दिली ना, मला जे ज्ञान मिळालेलं आहे ते तुम्हाला दिलं. तसंच त्यांनी माहितीये का मूर्ख कोण याची व्याख्या पण सांगितलेली आहे, माहितीये का. मूर्ख कोण याची व्याख्या पण सांगितलेली आहे त्यांनी, माहितीये का. रामदास स्वामींनी मूर्ख कोण, जो 2 लोक भांडत असतात ते बघतो
बघत उभा राहतो तो एक मूर्ख. आलं का लक्षात? जो सासूरवाडी न बोलवता जाऊन राहतो तो एक मूर्ख. असे त्यांनी अजून बरेच सांगितले. अजून त्यांनी काय सांगितलं माहितीये का? जो पूर्वजांची स्तुती करतो, म्हणजे तुला माहितीये का माझे आजोबा सरदार होते, आलं का लक्षात, ते अशी लढाई करायचे, अशा फुशारक्या मारतो तो एक मूर्ख. असे त्यांनी आहे ना वेगवेगळ्या मूर्खांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. काय चित्र दिसतंय? तुम्ही सामायिक नका उत्तर देऊ, हात वर करा, हात वर करा, बोल. सर तो एक सिच्युएशन मध्ये अडकला आणि तो तिथे बसून बघत आहे. बर, काय आहे? उसके पास वो चीजें मगर वो कर नहीं रहा. हाँ, उसके पास वो पूरा सही सलामत मगर फिर भी वो काम नहीं कर रहा, जिसको मतलब कीमत नहीं है. पहिले भीक नाही मागायची आणि तिथे भीक मागायची. अजून 8 रोज भीक मागायचे, त्याच्या बाकी हात नाही, तो काम करत आहे. पहिले कोणाच्या समोर हात नाही फैलावा. ते आहे नाही. सर तो एक मेहनती है आणि तो एक बसून खाने वाला है. अजून अजून काय? अजून त्याचं काम भी करू शकते. कोण म्हणे? अजून तुम्ही प्लंबर ट्रेड बोलायचं नाही सांगितलं का सरांनी तुम्हाला? प्लंबर ट्रेडला आहे ना तुम्ही तिघ, मग बोलायचं नाही सांगितलं का तुला? रे नाव काय तुझं? हा, बोलायचं नाही सांगितलं का? जेव्हा तुम्ही बोलाल ना तेव्हा मजा येईल. आलं का लक्षात? एक चुकीचं उत्तर आहे ना इतरांना कळतं हे चुकीचं आहे. आलं का लक्षात? अजून बर, अजून त्या चित्राचं उत्तरच खाली लिहिलेलं आहे. बस बघा, तुम्ही बघितलं का? ज्याला देवाने धडधाकट दिलेलं आहे तो काय करतोय? भीक मागतोय. हा, आणि हा काय म्हणतो? जिसका हात सही सलामत नाही आहे, हा, जिसका सही सलामत आहे वो भीक मांग रहा है. ज्याला हात नाही आहे तो काय? डोक्यावरती वजन वाहतोय. त्याच्या खाली काय लिहिलंय? उत्साह बलवणार्य. म्हणजे तुमच्यामध्ये उत्साह असला पाहिजे. उत्साहच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्याकडे उत्साहच नसेल तर तुम्ही क्रिकेट खेळायच्या ग्राउंडवर जाणारच नाही, तर सेंचुरी कुठून करणार? आणि सचिन तेंडुलकर कसे तयार होणार? आलं का लक्षात? तर तुमच्याकडे पहिले उत्साह पाहिजे की मला ITI ला यायचंय, मला काय व्हायचंय? नंबर 1 प्लंबर व्हायचंय, मला नंबर 1 काय व्हायचंय? कार्पेंटर व्हायचंय, नंबर 1 इलेक्ट्रिशियन व्हायचंय, हा, अजून काय मेशन असेल तर मिस्त्री व्हायचंय मला नंबर 1. हा उत्साह, ही इच्छा तुमच्या मनामध्ये पाहिजे. बाकी तुम्हाला माहितीये मराठीत काय म्हणतात? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी पिणं न पिणं हे कोणावर अवलंबून आहे? घोड्यावर आहे. तसं तुम्हाला तुमच्यामध्ये जर उत्साह असेल तरच प्रगती होते. म्हणजे काय? उत्साह हे सगळ्यात मोठं बल आहे. बल शिकले की नाही तुम्ही? भौतिकशास्त्रात बल शिकले की नाही? किती बलाचे प्रकार? तुम्ही 10वी पास आहे का? खरं पास आहे का कॉपी करून झाले? हा, एक्झाम नाही दिली आणि मग 10वी कसं झालं? कोरोना. अरे यार, कोरोना प्रॉडक्ट आहे का? बरं, कोरोना प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, मग ठीक आहे. कॉपी पेस्ट. बलाचे 6 प्रकार माहिती पाहिजे आपल्याला. हे बघा, मी तुम्हाला आहे ना कुठलंही अभ्यासाच्या बाहेरचा विचारत नाही आहे. मला एक सांगा, तुम्ही इथे 20-22 जण आहे. शासनाची उद्या जागा निघाली, पहिली गोष्ट मला सांगा, कार्पेंटर ट्रेड असो नाही तर प्लंबर ट्रेड असो, शासकीय नोकरी लागू शकते का? ITI झाल्यानंतर शासनाची नोकरी लागू शकते का? कोणाला लागेल? हा, कोणाला लागेल? उद्या जागा निघाली बरं का, उद्या म्हणजे तुमचं आता शिक्षण, जागा निघाली. तुमच्या अगोदर जे वूड टेक्निशियन जे झालेले, कधीतरी त्यांची भेट घेतली का तुम्ही? घेतली? त्यांच्यापैकी कोणाला नोकरी लागली? का नाही लागली विचारलं का? हा, बर. तुम्हाला माहिती आहे का शासनाची नोकरी कधी लागते? शासकीय जागा निघतात, प्लंबरच्याही निघतात, कार्पेंटरच्या निघतात, इलेक्ट्रिशियनच्या जागा निघतात ना, रेल्वेत निघतात, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये निघतात, सगळीकडे निघतात, HL ला निघतात. कधी लागेल?
माहितीये तुम्हाला? फॉर्म भरला. अरे सगळ्यात पहिले माहितीये का, तुम्हाला अप्रेंटिसशिप पूर्ण करावी लागेल. पहिले काय करावं लागेल, तुम्हाला 1 वर्षाची 2 वर्षाची जे काय तुमच्या नियमात असेल. आता प्लंबर ट्रेडला 1 वर्षाची आहे, वूड कार्पेंटरला किती दिवसाची आहे सर? 2 वर्षाची. ठीक आहे, 2 वर्ष. तुम्हाला पहिले काय करावं लागेल, तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण करावी लागेल. काय करावं लागेल? अप्रेंटिसशिप पूर्ण करावी लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 वर्ष कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरकडे काम करावं लागेल. म्हणजे काय क्रायटेरिया? आता तुम्ही माहितीये का, तुमच्या अगोदरच्या 10 वर्षामधले जेवढे विद्यार्थी होऊन गेले इथनं, त्यांचे नंबर मिळतील का? मिळतील तुम्हाला. त्यांना फोन करा. त्यांनी कोणीच हे कम्प्लीट केलेलं नाहीये. केलंय का बघा? केलंय का? नाही केलंय. आणि मग काय म्हणायचं, त्या आईला त्या ट्रेडमध्ये दम नाही. काय म्हणायचं? दम नाही. चूक कोणाची आहे? तुमची चूक आहे किंवा तुमच्या अगोदरची चूक आहे. पण त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करणार का? करणार का? तुम्ही अप्रेंटिसशिप करणार का? करणार का? अप्रेंटिसशिप करणार. अप्रेंटिसशिप करणार आणि नंतर काय करणार? नाही रे, अनुभव पण लागतो ना. तुझी अप्रेंटिसशिप झाल्यानंतर 4 वर्ष कॉन्ट्रॅक्टरकडे काम करावं लागतं. आणि काम करताना तुम्हाला मी सांगतो, पगार आहे ना बँकेत घ्यायचा, कारण तो पुरावा असतो तुम्ही काम केल्याचा. आलं का लक्षात? आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही एखाद्याकडे काम कराल तर किती दिवस भरण्याचा प्रयत्न कराल त्याच्याकडे कामावरती? 4 वर्ष जेव्हा काम कराल त्या वर्षातले किती दिवस भरले पाहिजे तुमचे? 365 दिवसाचं वर्ष असतं, तर तुमचे दिवस किती भरले पाहिजे त्याच्याकडे कमीत कमी? 350 कसं शक्य आहे? तुमचे कमीत कमी माहितीये का, 280-290 दिवस भरलेले पाहिजे वर्षभरात. 280-290 दिवस भरलेले पाहिजे. आणि तुमचा माहितीये का, शासन आता हुशार झाले. ते काय विचारतं, तुझा बँकेचं स्टेटमेंट दाखव. मग त्याच्यावरनं तुझा पगार कधी झाला ते कळतं, तू किती दिवस कामावर जात होता तेही कळतं ना. काउंटिंग करता येतं ना. तुला 400 रुपये पगार आहे आणि तुला जर 4,000 रुपये पगार मिळत असेल तर काय झालं, तू 10 दिवस जात होता कामावर. बरोबर की नाही? तर तुम्हाला काय करायचं, अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणाकडे तरी नोकरीला जायचंय. 4-5 वर्ष नोकरी करायची आहे. आणि समजा काही कारणाने तुमची जास्त दिवस नोकरी झाली तर नुकसान नाही आहे, लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा सरकारी जागा निघते, आलं का लक्षात? असं होऊ शकतं का की त्या 2-4 वर्ष कधी कधी जागाच निघत नाही? होतं असं. आलं का? तुमची नोकरी कंटिन्यू जेव्हा तुम्ही ठेवता आणि तुम्ही नशिबाने, बरं का, समजा उदाहरणार्थ वयाच्या 29व्या वर्षी लागले नोकरीला, सरकारी नोकरीला लागले, पण तुम्ही सरकारी नोकरी लागले तर तुमची कागदपत्र बघितली जातात का? बघितली जातात. त्यात काय बघितलं जाईल? अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली आहे, 4 वर्षाचा अनुभव पूर्ण केलाय, पुढे पण त्यांनी 4-5 वर्ष नोकरी केलेली आहे, म्हणजे त्याची नोकरी किती झाली? 8-10 वर्ष झाली, बरोबर? तर तो अनुभव पण ग्राह्य धरला जातो. तो अनुभव ग्राह्य धरला जातो आणि तुम्हाला त्याप्रमाणे पगार वाढ दिली जाते. म्हणजे समजा उदाहरणार्थ कार्पेंटरची जागा निघाली रेल्वे मधली आणि त्याला 30,000 रुपये पगार आहे, बरं का. पण त्या माणसाने जर 10 वर्ष नोकरी केलेली असेल आणि त्याचे जे पगाराचे पुरावे असतील प्रॉपर, तर काय करतात, तो 30च्या ऐवजी त्याला पगार वाढवून मिळतो. 7 वर्ष ज्यांनी नोकरी केलेली आहे त्याला जेवढा पगार आहे, आलं का लक्षात? बरोबर. दरवर्षी डीए वाढतो ना, डिअरनेस अलाउन्स 2,000-3,000 पगार वाढतो. तर मग तुम्हाला 30 नाही मिळणार, तुम्हाला काय मिळेल? 40,000 रुपये पगार मिळेल. मग फायदा आहे का नुकसान आहे? तुमच्या अगोदरच्यांनी जी चूक केली ती तुम्ही करणार का? त्यांना विचारा, का बरं तुम्ही नाही केलं? कारण काय होतं? काय खूप अवघड आहे का? आपल्याला माउंट एव्हरेस्ट चढायला सांगितलं का मी तुम्हाला? माउंट एव्हरेस्ट माहितीये ना काय आहे? हिमालयातलं मोठं शिखर आहे. ते कठीण आहे ना चढणं. तेवढं कठीण तर काम तुम्हाला काय दिलेलं आहे का मी? नाही. काय तुमची 1.5-2 वर्षाची जी अप्रेंटिसशिप आहे ती अप्रेंटिसशिप आणि हे ते का बरं ठेवलंय? शासन वेड आहे का? शासन सरकार वेड आहे का? नाही. तुमच्या हाताखालनं ते काम जातं. तुम्ही तरबेज होता, तरबेज कळतं ना, निष्णात होता, तुमची काम करण्याची गती वाढते. इथे तुम्ही काय करता, प्रोजेक्ट दिलेला असतो, एक स्टूल तुम्ही दिवसभर बनवता उदाहरणार्थ, किंवा प्लंबरवाले असतील तर 2 फूट पाईप दिवसभर करतात. बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरकडे असं 2 फूट पाईप दिवसभर लावून चालेल का? तो काय करेल? हाकलून देईल ना, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला काय करावं लागतं,
गती पण करावी लागते. म्हणजे एक स्टूल दिवसभर बनवून नाही चालणार, 5 स्टूल बनवून द्यावे लागतील. म्हणजे काम तर चांगलंही करायचं आणि क्वांटिटी म्हणजे व्हॉल्यूम पण करता आलं पाहिजे. आलं की नाही लक्षात? 2 फूट काम करून नाही सांगणार, 200 फूट काम करावं लागेल. तेही वेगामध्ये करावं लागेल, चांगल्या क्वालिटीचं करावं लागेल, सरळ रेषेमध्ये छान प्रकारे करावं लागेल. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काय पाहिजे? उत्साह असला पाहिजे तुमच्याकडे. तुमच्याकडे उत्साह नसेल तर मी किती वाफ घालवली तोंडाची, काही उपयोग आहे का? नाही. याचं तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. एकदा काय झालं, मी असा फिरत फिरत एका ठिकाणी गेलो आणि तिथे तो माणूस, त्याची 10 एकर जमीन होती ना, छान काळी जमीन होती, शेजारी पाटाचं पाणी, पाट कळतं ना तुम्हाला, कॅनॉल वॉटर अवेलेबल होतं पाण्याचं त्याच्या, आणि तो झाडाखाली बसलेला होता मस्तपैकी. मी त्याला म्हटलं, काय करतो? आराम. म्हणलं, अरे इतकी छान तुझी जागा आहे, काळी माती आहे तुझी, इथे काहीतरी लाव. म्हणलं, काय लावू? म्हणे, अरे म्हणलं नांगरणी कर, पेरणी कर, छानपैकी सोनं येईल. म्हणतो ना आपण, जमिनीतनं सोनं येईल. मग त्यांनी काय होईल? म्हणे, ते विक, पैसे येतील तुझ्याकडे. त्यांनी काय होईल? त्यांनी म्हणलं, ट्रॅक्टर विकत घे. मग तो म्हणे, त्यांनी काय होईल? मग ट्रॅक्टर घेतला की तुझं संपूर्ण 10 एकरचं क्षेत्र तू म्हणलं पाटाचं पाणी देऊन मस्त हरभरं करून टाक, भरपूर उत्पन्न मिळेल. त्यांनी काय होईल? अरे 4 मजूर लाव, गाई म्हशी ठेव, दुधाचं उत्पन्न चालू कर, पोल्ट्री चालू कर. त्यांनी काय होईल? त्यांनी म्हणलं, खूप पैसे येतील तुझ्याकडे. मग त्यांनी काय होईल? त्यांनी म्हणलं, छानपैकी एक घर बांधायचं. तो म्हणे, त्यांनी काय होईल? म्हणलं, छानपैकी घर बांधायचं, त्याच्यात एक पलंग ठेवायचा. त्यांनी काय होईल? त्याच्यावर आराम करायचा. तो म्हणे, मग मी आता काय करतोय? झाडाखाली झोपून आरामच करतोय ना. तर अशा माणसाला मी काही सांगून उपयोग आहे का? नाही. तर काय, सगळ्यात मोठं काय, उत्साह हे तुमचं सगळ्यात मोठं बल आहे. काय आहे? सर कधी थांबायचं सांगा बरं का. हा, नाही मला काय, मी माझं चालू राहील, तुम्ही कधी थांबायचं सांगा. माझं ते 4-5 तासही चालेल ते असं. बरोबर. ज्याच्या अंगात उत्साह आहे त्याच्यासाठी काही कठीण आहे का? ज्याच्या अंगात उत्साह नाही तो काय करतो? त्याला क्रिकेटच्या मैदानावर पाठवतो, काय आणेल? तो शोएब अख्तरचा बॉल फार जोरात येतो. आलं का लक्षात? तो असाच आहे, तो स्पिनच हे टाकतो, अशी कारण आहे. ज्याच्यात उत्साह आहे तो काय, त्याच्यासाठी जगात कुठली गोष्ट कठीण नाही. हे काय बघता शर्टावर पण आहे. तिथे माहिती आहे का, सगळ्यात खाली हे बघा, हे काय लिहिलेलं आहे? याचा अर्थ काय? जसं मी उत्साह बलम सांगितलं तुम्हाला, तसं ह्याचाही काहीतरी अर्थ असेल ना. काय आहे? काय अडचण आहे का? थांबायचं असेल तर सांगा, तसं काही नाही. काय आहे? कौशल्य म्हणजे काय? ते तर मलाही वाचता येतं. कौशल्य बलम काय काय नाही. कौशल्य बलम, कौशल्य बलम अरे किती सोपा अर्थ आहे. कौशल्य बलम, स्किल काय? हा बरोबर. स्किल काय? ऐका, कौशल्य बलम म्हणजे किती सोपा अर्थ आहे बघा. कौशल्य बलम, त्यांनी काय सांगितलं? कौशल्य हे सगळ्यात मोठं बल आहे. काय? स्किल हेच सगळ्यात मोठं बल आहे. आणि ते स्किल डेव्हलप करायलाच तुम्ही इथे आले ना. आईच्या पोटात शिकून आले का तुम्ही लाकूड कापायचं? नाही. तुम्ही काय आला? इथे आला, तुमचं स्किल डेव्हलप करायला आला. तर तुमचं जेवढं स्किल डेव्हलप होईल तेवढं काय आहे, ती मोठी शक्ती आहे तुमची. मला सांगा, ज्याच्याकडे जास्त स्किल असेल तो काय होईल? चांगल्या मार्काने पास होईल प्रॅक्टिकलमध्ये, होईल का नाही? मग काय आहे? कौशल्य बलम आहे. तंत्रज्ञान बदलतंय का? प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञान बदलतंय ना. बदलतंय का? बदलतंय की नाही? तुमचा फोन 20 वर्षापूर्वी कसा होता? आठवा. कीपॅड वाला फोन होता. 20-25 वर्षापूर्वी फोन कसा होता? वायर वाला फोन होता. बरोबर. बदललं का? तंत्रज्ञान बदललं का? आहे का? दिसतो का तुम्हाला? असा एवढा मोठा फोन होता आमच्याकडे, दिसतो का? प्रत्येक गोष्टीत हे बघा,
प्रत्येक गोष्ट बदलली जाते का जगात? तुम्हाला माहितीये का युद्ध पण बदलतंय का? युद्ध करण्याच्या पद्धती बदलतात आहे का? बदलतात आहे. तुम्हाला माहितीये का पहिलं महायुद्ध माहितीये का? वाचलं असेल ना. पहिलं महायुद्धात माहितीये का, पहिलं महायुद्ध, विश्व महायुद्ध झालं होतं पहिलं, त्याच्यात माहितीये का घोडदळ वापरलं होतं. काय वापरलं होतं? घोडदळ. ते शेवटचं युद्ध ज्याच्यामध्ये घोडदळ. आता कोणी घोडदळ वापरून युद्ध करतं का? बघितलंय का घोडदळ? ते शेवटचं युद्ध त्याच्यामध्ये काय घोडदळ वापरलं, आणि त्याच्यात आपल्यासाठी अभिमान वाटणारी काय गोष्ट आहे माहितीये का? घोडदळ वापरलं होतं. जे पहिलं विश्वयुद्ध झालं होतं 1916-15च्या आसपास, त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की त्या घोडदळामध्ये आपल्या भारतीय घोडदळांनी, म्हणजे आपले जे सैनिक होते घोडदळ, त्यांनी सगळ्यात मोठा पराक्रम केला होता. तो माहितीये का फ्रान्स पासनं ते पूर्व आफ्रिकेपर्यंत सगळा भाग आपण आपल्या घोडदळांनी जिंकला होता. आणि ओटोमस साम्राज्य जे होतं तुर्कीपर्यंत, तिथपर्यंत दौड मारली होती. इराण पर्यंत आपण काबीज केलं होतं आपल्या घोडदळाने. किती मोठा पराक्रम केला होता. त्या काळी जगामध्ये आपलं घोडदळ हे नंबर 1 होतं. म्हणून आजही भारतीय लष्कराने माहितीये का घोडदळ सांभाळलेलं आहे. घोडदळ आज एकमेव जगामध्ये म्हणजे आपलं सैनिक असे आहेत, म्हणजे आपल्याकडे लष्कर आहे की आपल्या लष्करामध्ये अजूनही घोडदळ ठेवलंय आपण. का? तर ते स्मरण आहे की आपण एकेकाळी काय केलं होतं, पहिल्या महायुद्धामध्ये आपण काय केलं होतं, आपल्या घोडदळांनी पराक्रम केला होता. भले आपण इंग्रजांच्या बाजूने लढत होतो, पण होतो तर आपण भारतीयच ना. आपण भारतीय. त्यावेळी जे कुठले आपण त्यांच्या बाजूने जरी लढलो असलो तरी पराक्रम आपल्या भारतीयांचाच होता ना. होतं. मग काय झालं, तंत्रज्ञान बदललं ना. आता कोणी घोडदळ वापरतं का? नाही. मग दुसऱ्या महायुद्धात काय आले? रणगाडे आले. आलं की नाही लक्षात? आता रणगाडे वापरले जातात. रणगाडे वापरायला लागले दुसऱ्या महायुद्धापासनं. बरोबर आहे ना. आता त्याच्या पुढे गेलं युद्ध. आता रणगाडे पण नाही. सिंदूरमध्ये काय केलं आपण? एक बंदुकीची गोळी पण नाही चालवली. हवेतनच ठकाक ठकाक. आलं का? बदललं का? तंत्रज्ञान बदललं का? मग भारतीय लष्कराला ते शिकावं लागलं का? शिकावं लागलं ना. आधुनिक तंत्रज्ञान युद्धाचं शिकावं लागलं. लोकांनी तोंडात बोट घातलं. 3 दिवसात युद्ध संपवलं आपण. आलं की नाही लक्षात? अजून युक्रेन आणि यांचं चालूच आहे युद्ध. बंदुके बदलल्या का? बदलल्या. पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात 303 वापरल्या जायच्या. आलं का लक्षात? 303 बंदूक, AK-47 आल्या. बरोबर. आता AK-103 आली. त्याच्या पुढची रेंज आली AK-103 रशियाची आहे, किंवा जर्मनीची HK बंदूक आली. आलं का लक्षात? हे वेगवेगळे मॉडेल्स आले. का अजूनही पूर्वीची ती खटक खटकची बंदूक वापरतात? नाही वापरल्या. तसं आपलं पण आहे ना, बदलतंय. आता तुम्ही बघितलं का तुमच्यामध्ये CNC मशीन आलेले आहेत कार्पेंटर मध्ये, माहितीये का? CNC मशीन आलेले आहेत, माहितीये? CNCचा फुल फॉर्म कळतो का? नाही. कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. काय म्हणतात? कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. तुम्ही प्रोग्राम फिक्स करायचा, लाकूड टाकायचं, ते कटिंग होतं त्याच्यावरती. मग तुम्हाला जर ते आलं नाही, तुम्ही तुमचं स्किल नाही डेव्हलप केलं, तुम्ही बाबा आदम सारखे अजून एक करक 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 आरीला धार लावत बसले आणि करत, चालेल का? टिकाल का तुम्ही? आपण आजही घोडदळांनी लढाई करत बसलो तर आपण जिंकू का युद्ध? जिंकू का? नाही जिंकू. तंत्रज्ञान आपण स्वीकारलं ना. सिंदूरमध्ये आपण बघितलं लोकांनी की आपण आपले सीमारेषा न ओलांडता युद्ध जिंकलं आपण. तसं तुम्हाला तंत्रज्ञान शिकावं लागेल. नवीन तंत्रज्ञान शिकणार का? मग इथून बाहेर पडणार का? मग कुठे जावं लागेल ते शिकायला? मुंबईलाही नका जाऊ. तुम्हाला मी सोप्पा मार्ग सांगतो. दुबईलाही जाऊ नका. कशाला जाता? अरे मेक इन इंडिया आहे सगळं आपल्याकडे. आता माहितीये का, इकडे बघा पिडीलाइट कंपनी आहे ना, त्यांनी त्यांची स्कूल चालू केली आहे. माहितीये? वूड टेक्निशियन स्कूल चालू केलेली आहे. माहितीये? किती जणांना माहितीये? बरं. पिडीलाइट कंपनी जी आहे त्यांनी अहमदाबादमध्ये त्यांची वूड टेक्निशियन स्कूल चालू केली आहे. त्या स्कूलमध्ये तुम्हाला काय आहे? प्रवेश फुकट. त्यांचं हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये राहायचं, जेवणाची सोय आहे. आणि मग तिथे तुम्हाला काय शिकवतात? आधुनिक वूड टेक्निशियनचं काम शिकवलं जातं. तिथे तुम्हाला डिप्लोमा, डिग्री, पुढचं शिक्षण करता येतं. आणि मग असं शिक्षण घेऊन तुम्ही कुठे जाणार? कुठे जाणार? कुठे जाणार? जर्मनीला. कुठे जाणार? मला सांगा, नागपूरला जास्त पगार मिळेल का जर्मनीत? जर्मनीत पगार मिळेल. बरोबर का? आणि
तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी पगार हवा असेल नागपूरपेक्षा तर जर्मनीत जायची गरज नाही, मग कुठे जायचं? परभणीला. परभणी माहिती आहे? हा, परभणीला जायचं. तर जायचं असेल तुम्हाला जर्मनीला तर तुम्हाला जावं लागेल ना, तुम्हाला ते CNC प्रोग्रामिंग शिकावं लागेल ना. तुम्हाला इथे अभ्यासक्रमात आहे का ते? नाहीये. मग तुम्हाला काय आहे, तर आपले घोडदळण घेऊन लढाईला जायचं नाही. झालं, रणगाडेही गेले, आलं का लक्षात, बंदुकाही गेल्या, आता डायरेक्ट सिंदूर, आलं की नाही लक्षात. तर तुम्हाला तिथे जावं लागेल. मग तुम्हाला काय आहे, नागपूर सोडावं लागेल का? सोडावं लागेल. ज्याला नागपूरमध्ये राहायचं असेल कर ना, इथेही स्कोप आहे. तुमचं महानगर आहे, छोटं नाही आहे, उपराजधानी आहे. पण मग तुम्हाला आहे ना तिथे जाऊन शिकून या. किती जण जाणार अहमदाबादला शिकायला? 1 2. तू नाही जाणार? कधी जाणार? उद्या? आज रात्रीच जाणार? कधी जाणार? तू नाही जाणार? ITI झाल्यानंतर जायचंय. तर तुम्ही गेले, मला सांगा, तुम्ही गेले तर मागचे जे ITI झालेले त्यांच्यापेक्षा तुमची प्रगती काय असेल? जास्त असेल. तुम्ही पुढे जाणार, तुमची प्रगती होईल. आणि नाही समजा तुम्हाला धंदा करायचा आहे तर हुजेपास फर्निचर सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जिथे 400 लोक काम करतात अशा फर्निचर कंपनीमध्ये तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर होऊ शकता का? होऊ शकता ना. पण ITIच्या बेसवर व्हाल का? नाही. तुम्हाला पिढीलाईटच्या इथे जावं लागेल, तिथे शिक्षण घ्यावं लागेल. 2-3 वर्ष. किती वर्षाचं आहे सर? 3-4 वर्षाचं आहे ना ते? हा सर, तुम्हाला सांगतील नंतर ते सगळं. हा सर, इथे नागपूरलाच आहे, आलं का लक्षात. मग जायचं आपल्याला, शिकायचं, पुढे जाऊन प्रगती करायची. आपली प्रगती करून आपल्या परिवाराची पण आपल्याला प्रगती करायची आहे. तर कौशल्य काय आहे? प्लंबर पण आहे. प्लंबर, सॉरी, हे काय वुडवर्क असल्यामुळे मला सांगायचं, ती स्लाइड थोडी प्लंबिंगची आहे पण मी तुम्हाला सांग, आलं का लक्षात. तर कौशल्य बलम हे कोणाच्या लक्षात आलं? पिडीलाइट कंपनीच्या आलं. आणि मग त्यांनी तुमच्यासाठी स्कूल चालू केलेली आहे. आता फक्त इथे प्लंबिंगचा शब्द काढा. जे प्लंबर आहे त्यांनी प्लंबिंग शब्द वापरा, जे कार्पेंटर आहे त्यांनी कार्पेंटर शब्द वापरा. ऐका, तुम्ही का बरं घेतलंय ITIला? एक्सपिरियन्स साठी. एक्सपिरियन्स तर माझ्याकडे आहे ना, मी तुम्हाला देतो ना. तुम्ही इथे कशासाठी आला? तुम्ही कार्पेंटर ट्रेड किंवा प्लंबर ट्रेड ITIला का बरं घेतला? कार्पेंटर बनण्यासाठी. अजून स्किल डेव्हलप करण्यासाठी. अजून बिझनेस करण्यासाठी. व्हेरी गुड. बिझनेस करण्यासाठी म्हणजे 4 लोकांना रोजगार द्यायचा. कोण म्हणाला बिझनेस? चल बिझनेस, चलो बिझनेस करणं चांगलं आहे ना. हे बघा, आज तुम्ही 4 लोकांचं कुटुंब चालवतात, ते चांगली गोष्ट आहे ना, आलं का लक्षात. उद्योजकता ही पण सेवा आहे ना देशाची. टॅक्स किती? पिडीलाइट कंपनी किती टॅक्स देते वर्षभरात? पिडीलाइट कंपनी वर्षभरामध्ये 1,500 करोड रुपये टॅक्स देते सरकारला. मग हे रस्ते, मेट्रो उगाच तयार होते का तुमच्या इथे? आलं का? अशा भरपूर कंपन्या आहे भारतात. एक पिडीलाइट कंपनी आहे, बऱ्याच कंपन्या. सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की तुम्ही जेव्हा व्यवसाय करता त्या 4 लोकांचं रोज भरता आणि सरकारला करही देत असतात, बरं का. चांगला उद्देश आहे ना व्यवसाय करणं. अजून कशासाठी आले तुम्ही? कशासाठी आले? सापशिडी खेळायला तर नाही आले? नाही ना आले. तुम्ही माहित आहे का, मग ऋषिकेश असे ना, नाही तर कोणी पण असे ना, तुमच्या सगळ्यांचा इथे येण्याचा एकच उद्देश आहे. तो एकमेव हा उद्देश आहे. बरोबर आहे का? टाका. पैसे कमवायला आले. पैसे, जीवनात तुम्हाला पैसे कमवायचे, त्याच्यासाठी तुम्ही आले ना. बिझनेस करायचा आहे तर पैशासाठी करायचा आहे. नोकरी करायची आहे ती पैशासाठी करायची आहे. कोणी लग्न होईल का तुमचं? नाही होऊ शकत. मुलीचा बाप काय विचारतो? शेती आहे का? किती पैसे कमवतो? हा, गव्हर्नमेंट ड्युटी. व्हेरी गुड. गव्हर्नमेंट ड्युटी सगळ्यांना तर लागू शकत नाही. लागूही शकते जर त्यांनी त्या पद्धतीने कंप्लीट केलं तर. आलं का लक्षात. तुम्ही सगळ्या यायचा उद्देश काय आहे? पैसा हा उद्देश आहे. पैसे कसे मिळतात? आता पैसे तर मिळवायला आलो आपण. पैसे कसे मिळतात आणि कोणाला मिळतात पैसे? आळशी माणसाला मिळतील का पैसे? नाही मिळणार. मेहनत करतो. मला सांगा, दरोडा टाकणारा मेहनत करतो का?
दरोडा टाकतो, दरोडा करतो ना, डकैती डकैती करणारा मेहनत करतो ना, त्याला तर पोलिसापेक्षा जास्त वेगात पळावं लागतं. त्याला पोलिसापेक्षा जास्त स्पीड ठेवावा लागतो, तर तो पकडला नाही जाणार ना. तोही मेहनत करतो ना चोरी करताना. हा, पैसे कसे मिळतात आणि कोणाला मिळतात, काय विचारलं तुम्हाला माहितीये का? चोरीने कमवलेला पैसा तुम्हाला सुख देईल का कधी? नाही, तो पैसा तसाच जातो. भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा तसाच जातो. मेहनतीने कमावलेला पैसा तुम्हाला कधी दगा देणार नाही. तुम्ही जर परिश्रमाने जर पैसा कमवला असेल, मेहनतीने पैसा कमवला असेल, मेहनतीने ज्ञान घेतलेलं असेल, ते तुम्हाला कधीच धोका देणार नाही. तर पैसा कसा मिळतो? बरेच प्रकारे मिळतो, पण आपल्यावरती अवलंबून आहे आपण कसा कमवायचा. तुम्हाला माहिती आहे का, वाईट लवकर शिकतात लोक. शिकतात का? वाईट लोक लवकर शिकतात. चांगलं म्हणाय या चला पार्टी करू, लगेच जातील, आलं का? पण चला मंदिरात येऊ म्हणलं तर लवकर येणार नाही. काय आहे हे? काय आहे? काय आहे या चित्राचा अर्थ? काय होतो? म्हणजे काय? म्हणजे दृष्टिकोन. काय दृष्टिकोन? दोघांचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. इकडे आम्ही आहोत पिडीलाइट कंपनीवाले, आम्ही तुम्हाला 9 शिकवतोय किंवा तुमचे सर तुम्हाला 9 शिकवतात ते, पण तुम्ही काय घेतलं डोक्यामध्ये? दृष्टिकोन. दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन. तुम्हाला माहितीये का, तुमचा दृष्टिकोन एवढाच असेल की मला कुठेतरी 10-20 हजाराची नोकरी लागली पाहिजे, तर तुम्ही त्याच दृष्टिकोनाने बघाल. पण तुमचा दृष्टिकोन असेल मला जर्मनीला जायचंय आणि मला 1.5 लाख रुपये मिळवायचा आहे पगार, तर मग तो त्याचा दृष्टिकोन तो असतो, त्याच्याकडे बघायचा. प्रत्येकाचा दृष्टिकोन काय असतो? वेगवेगळा असतो बघायचा. एक मंदिर तयार होत असतं. काय मंदिर? तिथे 3 मजूर काम करत असतात, बरोबर आहे ना? मजूर पहिल्या मजुराला विचारतात तू काय करतो? तो काय उत्तर देतो? तो काय म्हणतो? पेट के लिए काम कर रहा हूं. काय म्हणतो? पेट के लिए काम कर रहा हूं. पोटासाठी काम करतोय. दुसरा काय म्हणतो? दुसरा काय म्हणतो? दुसरा काय म्हणतो? दुसरा म्हणतो की मी आहे ना भगवंताचं लोकांना दर्शन व्हावं म्हणून काम करतोय. काय म्हणतो? भगवंतांचं दर्शन व्हावं म्हणून काम करतोय. आणि तिसऱ्याला विचारतात तू काय करतोय? तो म्हणतो भगवंत लोकांच्या दर्शनाला यावा म्हणून मी ईश्वराची सेवा करतोय. आलं का लक्षात? तिघांचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. तसं तुम्हाला जे काही सर शिकवतात ते 9 म्हणून शिकवत असतात, पण तुम्हाला काय असतो? तो दृष्टिकोन नसतो, ती दृष्टी नसते. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की आपण कार्पेंटर ट्रेड पूर्ण करून जर्मनीला जाऊ शकतो. तुमच्या अगोदरच्या जे झाले, मी काय सांगितलं, एक दिवशी 7-8-10 वर्षाचे बोलवा आणि त्यांना विचारा तुम्ही का गेले नाही जर्मनीला. जर्मनीला गेले असते तर फायदा झाला असता का त्यांचा? तुम्हाला माहितीये का, मध्ये पुतीन आला होता आपल्या देशामध्ये. पुतीन रशियाचा अध्यक्ष पुतीन आला होता. वाचलं असेल ना तुम्ही? त्यावेळेस आपला आणि त्या रशियन सरकारमध्ये एक करार झाला. तो किती होता? 26 लक्ष करोड रुपयाचा होता. किती? 26 लक्ष करोड रुपयाचा. म्हणजे 7 आणि 5 किती झाले? 12 शून्य झाले 26 वरती. एवढ्या रुपयाचा करोडाचा जो करार झाला, त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की तुमची स्किल मॅन पॉवर आम्हाला हवी आहे. काय हवी आहे? स्किल मॅन पॉवर आहे. मग स्किल मॅन पॉवर म्हणजे कोण झालं? इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कार्पेंटर सगळे आले ना. टाईल लावणारा म्हणजे तुमचं सगळ्या प्रकारचे लोक आहे. रेफ्रिजरेशन वाला आला. मग ती स्किल मॅन पॉवर हवी आहे. तर मला सांगा, नागपूरमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा तर जास्त पगार मिळेल ना तुम्हाला. आणि कायम जा का, तुम्हाला माहिती आहे का, ट्रक चालवायला अमेरिकेत किती सरदार जातात, करोडो रुपये कमवून आणतात. अमेरिकेमध्ये ट्रकिंग करतात. आलं का लक्षात? विषम परिस्थितीमध्ये राहतात, ट्रकमध्येच राहतात. बघितलंय का कधी? युट्यूबवर जाऊन त्यांचे व्हिडिओ बघा. अशा विषम परिस्थितीमध्ये राहून प्रचंड पैसे कमवून 20 वर्षांनी कुठे येतात? भारतात येतात आणि सुखी जीवन जगतात. 40 नंतर आराम करतात. मग तुम्ही पण जा ना रशियामध्ये, पैसे कमवा. किती पैसे कमवा? ट्रंक भरून पैसे कमवा.
तुमची शेती असेल ती डेव्हलप होईल का? होईल ना. तुमचा भाऊ असेल त्याला ट्रॅक्टर दिलं जाईल का? दिलं जाईल. तुमचे भाचे असतील त्यांना दुकान टाकून द्याल का? द्याल ना. म्हणजे काय आहे की तुमच्या बरोबर तुमच्या परिवाराची, तुमच्या गावाची, तुमचं जेव्हा दुकान, तुमचं ट्रॅक्टर येतं, त्या ट्रॅक्टरचं टायर तर तुम्ही गावातल्याच दुकानात घेणार ना. त्याचा धंदा नाही झाला. पेट्रोल कुठे भरणार? गावातल्याच ह्याच्यात भरणार ना. म्हणजे तुमच्या एकाच्या रशियाला जाण्यामुळे तुमच्या गावाचं अर्थशास्त्र बदलणार आहे, प्रगती होणार आहे. होणार का? होणार. परिवाराची उन्नती 100% होणार. तुमचे भाचे इंजिनिअरिंगला तुम्ही पाठवू शकता का? पाठवू शकतात ना. चल मी नाही इंजिनियर झालो, तू इंजिनियर हो म्हणू शकतात. पण यासाठी कुठल्याला? जर्मनीला, रशिया देशामध्ये. पण ते नुसतं तुम्हाला लगेच गले बॅग घेतली त्यांच्याकडे गेले, पिडीलाइटच्या स्कूलमध्ये गेले, शिक्षण घेतलं आणि गेले का? नाही. तुम्हाला त्यांच्या देशामध्ये जर्मन लँग्वेज 1, 2, 3G लागते, ती पण शिकावी लागेल. ती भाषा पण शिकावी लागेल तुम्हाला. का तिथे असं असं जाऊन पुणेमध्ये बोलणार? नाही का, मुख्य लोक बोलतात नाही तसं बोलणार नाही. तर तुम्हाला जर्मन भाषा पण शिकावी लागेल. तर लक्षात आलं का तुमच्या चित्रावरनं? बरेच वेळा मी काय जे सांगतो त्याच्यापेक्षा चित्र लवकर बोलतं. 1 मिनिटात उत्तर द्यायचंय बरं का. टाइम आता चालू झाला. पटकन उत्तर द्यायचंय. 5 सेकंद झाले बरं का. कोण म्हणाला 8? 8 कोण म्हणाल? 8 कोण म्हणाला? 8 कोण म्हणाल? तू म्हणाला 8? हे डॉलर आहे. हा कधी इकडे आहे. आणि 8 उत्तर कसं काढलं सांग त्यांना. आधी ग्रीनचे हाफ केले, 8 होते तर त्यांचे 4 झाले. ते नाही सांग, त्यांना सांग, मला नको सांगू, मला माहिती मीच बनवलं. ग्रीन घेतला त्याचे 4 होते, मग तिकडे 7 आहे ना, तर तिकडचे त्याचे 3 झाले. मग तिकडचे 3 घेतले, मग सामर्थ्य मोजून दिले जातात. 3 झाले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 8. कळालं का? म्हणजे काय? टाळ्या वाजवायच्यासाठी. याचं लॉजिक काय नाव आहे? निशांत. निशांतचं लॉजिक क्लिअर आहे. आलं का लक्षात? तुमचं आहे ना, बस लॉजिक क्लिअर पाहिजे. आलं का लक्षात? लॉजिक कळतं का तुम्हाला? तर्कशास्त्र. तुम्हाला, मला इथे पोचायचंय तर मला काय केलं पाहिजे? मला चंद्रपूरला जायचंय, इतके वाजता पोचायचंय, इतकं काम करायचंय, तर माझं लॉजिक क्लिअर पाहिजे ना. मला किती वाजता निघायचंय, मला प्रवासात किती वेळ लागणार आहे, मला मटेरियल तिथे उतरवायला किती वेळ लागणार आहे, मला तिथे प्रॅक्टिकली काम करायला किती वेळ लागणार, हे कॅल्क्युलेशन्स तुमचे परफेक्ट पाहिजे ना. नाहीतर संध्याकाळी पोहोचाल, अरे यार काम करायचं होतं पण संध्याकाळ झाली, पुन्हा वापस नागपूरला आलो मी, चालेल का? नाही चालणार. लॉजिक आलं का लक्षात? त्याच्यासाठी हा प्रश्न विचारला होता. लॉजिक. सर 10 मिनिटं सुट्टी द्यायची का यांना? 10 मिनिटाची, 10 मिनिटाचा ब्रेक देऊ का त्यांना? कारण काय आहे की मध्ये कंटाळतात ते, असं आहे, म्हणून एक 10 मिनिटाचा ब्रेक देऊ का? माझ्या स्लाइड्स काय नाही, तुम्ही सांगाल थांबा, मला काय नाही, मला तुम्ही म्हणाल इथे थांबा, इथे थांबा. थांबायचंय का तुम्हाला 5-2 मिनिटात शूला जाऊन यायचंय? कारण 40-45 मिनिटं झाले आपलं लेक्चर चाललेलं आहे. वॉशरूमला जायचंय का तुम्हाला? काय झालं? जाऊन या तुम्ही, वॉशरूमला जाऊन या. 5 मिनिटं, मला माहिती आहे, बसू. थांबा 1 मिनिट थांबा. चहा आलाय, चहा पिऊन घ्या म्हणजे फ्रेश व्हाल तुम्ही. हे चालू कर बरं का. आपले नरेंद्र मोदी होते, त्यांनी स्वच्छ भारत जेव्हा आव्हान केलं त्या लोकांना म्हटलं काही पण वेळ आहे, काही सांगतो. स्वच्छ भारत ठेवून कसं काय? पण स्वच्छ भारताने झाली ना प्रगती देशाची. स्वच्छ भारतामुळे काय झालं की रोगराई कमी झाली. आलं की नाही लक्षात? स्वच्छता असल्यामुळे रोगराई कमी होते. आपाप माहिती आहे का, दवाखान्यावर होणारा खर्च लोकांचा कमी झाला. विदेशामधनं येणाऱ्या लोकांवरती प्रभाव पडतो. परवा फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष रस्त्याने पळत होता ना, स्वच्छ आहे म्हणून पळत होता की नाही? चला सुरू करायचं आपलं. हे काय चित्र दिसतंय? हानी पोचवतोय अजून काय करतो तो? ऐका, त्याचा अर्थ काय माहितीये? बोल. यस, ह्याला 2 चॉकलेट. काय सांगितलं यांनी? तो स्वतः घडवतोय. म्हणजे काय? तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणाले ना वामनराव पै, काय म्हणाले? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच तुझं जीवन घडवतोय. तू चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला, तू चांगला घडशील.
तू चोरांच्या संगतीत राहिला चोर होशील, तू दारुड्याच्या संगतीत राहिला दारुडा होशील. तर तुम्ही कुठे राहता, तुम्ही घडवता तुम्हाला स्वतःला. तुम्ही तुमची इथली, तुम्ही जर सांगा मला रविवारी सुट्टी असते का, तुम्हाला सगळ्यांना रविवारी सुट्टी असते का? असते. रविवारी तुम्ही 4 तास एखाद्या कार्पेंटरच्या वर्कशॉप मध्ये गेला किंवा एखाद्याचं कार्पेंटरचं काम चालू आहे तिथे जाऊन जर तो कसं काम करतो बघितलं तर तुम्ही सांगा फायदा कोणाचा आहे? घडणार कोण आहे? तुम्ही काय आहे त्या निरीक्षणातनं खूप काही शिकाल, चांगलं वाईट दोन्ही शिकाल. मग तुम्ही गेले का? नाही गेले. दर रविवारी तुम्हाला सुट्टी असते का? 4 तास तुम्ही कुठेही प्लंबर ट्रेडचे कुठेही नवीन इमारत तयार होते तिथे प्लंबिंग काम तर होत राहणार, कुठे पण नवीन इमारत होते तिथे कार्पेंटर काम होत राहणार, इंटिरियरचं काम कुठे ना कुठे ते चालतंय. तुम्ही जिथे राहता तिथून 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठे ना कुठेतरी काम होत असतं. बरं, तिथे गेले, समजा तुकाराम कार्पेंटर आहे, तुकाराम काका नमस्कार, मी ITIचा विद्यार्थी आहे, हे माझं आय कार्ड आणि मला 4 तास मी तुमच्याकडे दर रविवारी इथे बघायला येत जाईन, मी थोडी मदत पण करीन. तुकाराम काका तुम्हाला नाही म्हणतील का? तो तुकाराम मिस्त्री तुम्हाला नाही म्हणेल का? कधीच नाही म्हणणार नाही. पण मग तुम्ही गेले का? तुम्हाला घडवलं का? नाही घडवते. तुम्ही काय घडवताय? क्रिकेटची मॅच खेळायला जातात, काही फायदा आहे का त्याच्यातनं? एक छोटी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक राजा एका शिल्पकाराला सांगतो की तू आहे ना इथे गणपतीचं मंदिर बनव. काय सांगतो? गणपतीचं मंदिर बनव. तो म्हणतो बनवतो. आणि मग तो काय जातो, तिथे काही दगड पडलेले असतात, त्या दगडापैकी एका दगडाला उचलतो. तो उचलायला लागल्यावर आहे ना तो दगड त्या शिल्पकाराला म्हणतो, अरे बाबा मला कशाला उचलतोय? तो म्हणतो मी तुला घेऊन जाणार, छानपैकी तुझ्यावरती तुझ्यापासून एक गणपतीची मूर्ती बनवणार. मग तो म्हणतो कशी बनवणार? तो दगड विचारतो कशी बनवणार? तो शिल्पकार काय सांगतो की मी तुला छनी हातोडीने टाचे मारणार, तुला ग्राइंडरने घासणार आणि तुझ्यामध्ये तुझ्या दगडामधनं छानपैकी गणपतीचं रूप तयार करणार तुझ्या दगडामधनं. तो म्हणतो मग तू मला छनी हातोडीने ठोकणार? हो म्हणे, तुला छनी हातोडीने ठोकणार, ग्राइंडर मारणार. तो म्हणतो नको नको. किती दिवस? तो म्हणतो 2 महिने लागतील मला. तो म्हणतो नको नको गो, तू मला मारशील, मला खूप वेदना होतील, मला तू नको नको, त्याच्याऐवजी आज शेजारचा दगड घेऊन जा. तो शेजारच्या दगडाला उचलतो, तोच प्रश्न विचारतो. तो म्हणतो चालेल 2च महिने ना? हा म्हणे 2 महिने फक्त. मग 2 महिने घेऊन जातो. तो छानपैकी त्याचं गणपतीची मूर्ती तयार करतो आणि तिथे ठेवतो. मंदिर तयार होतं. राजा उद्घाटनाला येतो. राजा बघतो मूर्ती छान, मनोभावे पूजा करतो त्याची आणि म्हणतो अरे त्या शिल्पकाराला म्हणतो तू एवढं छान मंदिर आणि मूर्ती ठेवली म्हणे, पण म्हणे नारळ फोडायला दगडच ठेवला नाही म्हणे. काय म्हणतो? नारळ फोडायला दगड ठेवला नाही. मग तो शिल्पकार कुठला दगड उचलून आणतो? जो पहिला दगड नाही म्हणालेला असतो ना की मला काय हातोडीचे धक्के सहन होणार नाही, त्याला घेऊन येतो, तिथे ठेवतो आणि मग त्याच्यावरती रोज हजारो नारळ काय करतात? फुटले जातात. म्हणजे रोज तो 1000 टोले खातो. तो काही दिवस माहितीये का त्रास सहन करण्याची तयारी नसते, त्याला रोज काय व्हावं लागतं? रोज नारळ, हजारो नारळ त्याच्यावरती फुटतात आणि टोले खातात. आणि जो 2 महिने ते टोले सहन करतो त्याच्यातनं काय होतं? गणपतीचं रूप येतं. लोक त्याला दुधाचा अभिषेक करतात, मनोभावे पूजा करतात, हार घालतात, फुलं बनतात. मग काय आहे थोडक्यात, थोड्या कालावधीसाठी कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे ना. तर काय आहे, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही घडवता. तुम्ही जर गेलेच नाही पिढीलाईट स्कूलमध्ये तर घडणार आहे का तुम्ही? मी किती वाप दडवली माहिती, तुम्हाला जावं लागेल का पिढीलाईट स्कूलला इकडे घेऊन यायचं? नाही, तुम्हाला जावं लागेल. तुम्ही घडवा. तुम्हाला थोडा 2-4 महिने त्रास सहन करावा लागेल. तुम्ही जर्मनीत गेले तर तुमचं सुखात जीवन असेल का? नाही. सुरुवातीला तुम्हाला खूप संघर्ष असेल, भाषेचा, जेवणाचा, तिथल्या समजण्याचा. असेल का संघर्ष? असेल. तो थोड्या कालावधीचा जेव्हा संघर्ष तुम्ही कराल तेव्हा काय आहे, खूप सुंदर तुमचं जीवन तुम्ही त्याच्यामधनं निर्माण करणार. म्हणजे काय आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कळालं का? काय आहे? अरे खालचं वाक्य काय आहे? काय खाली काय लिहिलं त्याच्यावर?
पिवळ्या बरोबर. हा आता ही जी गोष्ट आहे पिडीलाईट कंपनीतर्फे जी स्कूल आहे बरोबर ना, मी जी तुम्हाला सांगितलं स्कूल आहे, ट्रेनिंग सेंटर आहे, तिथे गेल्यावरती काय फायदे होतात हे मी तुम्हाला तोंडी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला गोष्टीच्या रूपात सांगितलं पंचतंत्रामधल्या, तर काय होतं पटकन समजतं बरोबर. तर ही गोष्ट काय आहे, वरती जे चित्र आहे ती गोष्ट किती जणांनी ऐकली ही गोष्ट, कोण इथे येऊन सांगू शकतं, त्याला मी $1 देईन, इथे येऊन सांगेल तो पटकन, कोण सांगू शकतं, पटकन या. बघा संधी सगळ्यांना दिली, उठलंच नाही कोणी. आता उठलायला मी धक्का लावायला येऊ का तुम्हाला, मी समान संधी दिली ना, उठलेच नाही तुम्ही, का बरं नाही उठले, का बरं नाही उठले, गेली का संधी. हे काय आहे $1 कोणाला मिळाला, त्याला मिळाला, घे सांग गोष्ट. इकडे बघा आणि सांग व्यवस्थित बघू. खरगोश येत आहे वो कैसा मराठी नाही येत का, नाही बर ठीक आहे चल. तर तो तेच राहते, पण त्याचं कसं राहते समोर जाऊन तो आराम रेस्ट करायला बसून जाते. तर ते जे कासव राहते आपला हळूहळू हळूहळू, पण तो हारत नाही, थांबत नाही कुठेतरी, त्याच्यामुळे तो थांबत समजलं का नाही समजलं, तू ये सांग. आता इकडे बघा काय झालं, बस काय झालं की त्याला बोलायची सवय नाही, आलं का लक्षात, म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या मनातलं समजून जे फडफड 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 बोलून सांग. तर कासव अजून ससाच्या बिछामध्ये रेस होते. ससा घमंडी राहते, जो हळूहळू पहिले स्पीड न धावते, कासवाला एकदम मागं करते. ससा आपला हळूहळू हळूहळू चालत राहते. मग ससा सर घमंड मध्ये येऊन जाते. मग तो एका झाडाच्या खालता आराम करायला बसून जाते. ससा मेहनत करत राहते सर, आणि कासवला माहित नाही, आणि ससाला माहित नाही पडत का कासव एवढा समोर चालला गेला बा म्हणून. त्याच्या पायी कासव जिंकून जाते. बरं चला समजलं का, यांनी व्यवस्थित सांगितलं. याला घे, हे घे, तुला काय देऊ, तुला चांदीचा $1 देतो. बरं का, काय सांगितलं यांनी की मध्ये काय होतं, सशाला मोह होतो, गवत खायचा आणि आराम करायचा, होतो का, होतो ना. त्याला वाटतं वो तो बहुत धीरे चल रहा है कछवा, बरं का. कासव तर हळू आहे, आपण सहज जिंकू, आपण आता एवढ्या पुढे आलो आहोत. आणि मग तो काय करतो झोपतो आणि तो निघून जातो. ही सगळ्यांना गोष्ट माहिती आहे बरोबर. अशीच गोष्ट आहे ना, त्या दोघांची शर्यत लागते, ज्याच्यामध्ये दोघं एकदम निघालतात. ज्याच्यामध्ये काय होतं, ससा पहिले जोरात पळतो, एका ठिकाणी काय होतं, त्याला हिरवं गवत दिसतं, ते गवत खातो, तो बघतो अरे कासव तो बहुत पीछे है अभी, आणि मग तो काय करतो, त्या मोहामध्ये झोपायला जातो. आणि मग कासव एका गतीने चालत राहतं आणि ते काय होतं, शर्यतीच्या शेवटच्या टोकाला पोचतं आणि तो जिंकतं बरोबर. पुढे काय होतं माहितीये का, कासवाला गर्व होतो, मैं जीता, मैंने खरगोश को हराया. कछुए को गर्व हो जाता है, खरगोश हो जाता है. फिर खरगोश क्या बोलता है, भाई दोबारा अपन क्या करेंगे, स्पर्धा लेंगे, दुसऱ्यांदा आपण स्पर्धा घेऊ. आणि मग ती स्पर्धा कोण जिंकतं असे, आपली गलती वापस नाही करणार. यस, इसने बराबर जवाब दिया, क्या बोला, तो ती चूक पुन्हा करत नाही बरोबर का. जो एक चूक रोज करतो, 30 चूक करतो, त्याला काय म्हणायचं, मूर्ख म्हणायचं ना. रोज माहितीये ITI ला उशिरा येतोय आणि सरांना सांगतोय माझी बस चुकली, आहेत ना तुमच्याकडे असे काही, रोज सरांना तेच कारण सांगतात, सर ते काय झालं 5 से बस चली गई यार मेरी, नहीं तो बस मैं आने वाला था वक्त पे, मैं निकला भी था, मैं नहाया भी वक्त पे, देव पूजा भी वक्त पे किया, मगर 5 मिनट के लिए मेरा गाड़ी है ना चला गया. अब एक दिन हो गया, दूसरे दिन वही कारण बोलता है, सर मैं जल्दी निकला था मगर मेरी क्या हुई, बस छूट गई बरोबर. आता तुम्ही सांगा, रोज तेच कारण सांगत असेल तर त्याला काय म्हणायचं, तीच मिस्टेक, तीच चूक करत असेल तर कोण झाला तो, मूर्ख झाला ना, मूर्ख माणूस झाला ना. माझी जर बस चुकतीये, माझी 10:15ची किंवा 10ची बस आहे, मी 5 मिनिटं आधी जायला पाहिजे ना, माझं लॉजिक क्लिअर पाहिजे ना, मला इतक्या मिनिटाला आवरलं पाहिजे, इतक्या मिनिटात आंघोळ केली पाहिजे, इतक्या मिनिटात दात घासले पाहिजे, एवढ्या वेळा कपड्यांना इस्त्री करून मला पोचलं पाहिजे. मग काय आहे, 30 चूक पुन्हा करायची नाही. तुम्ही जेव्हा माहितीये का मोठ्या कंपनीत जाल आणि नोकरी लागेल तुम्हाला, तिथे तुम्हाला काय सांगितलं जातं,
तुम्हाला परवानगी आहे चुका करायला, काय सांगतात, परवानगी आहे चुका करायला. पण तीच चूक पुन्हा नाही करायची. एकदा होऊ शकतं तुमच्याकडनं 1200 mm सांगितलंय आणि तुम्ही 120 mm कापून टाकलं, होईल का? होऊ शकतं, पण तीच चूक पुन्हा पुन्हा नाही करायची. मग एकदा झालं तर काय झालं, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, अरे उसने मुंह से बोला था, अभी एक काम करेंगे, डायरी पेन रखेंगे, उस पर लिखेंगे, माप लिखेंगे, दोनदा माप घेऊ. आता तुम्हाला माहितीये का, आमची माणसं जी एक्सपिरियन्स होल्डर आहे आमच्याकडे, ती काय करतात, दोनदा मेजरमेंट घेतात, दोनदा माप घेतात, लेवल सोडतात. माहितीये ना तुम्हाला, लेवल पाईपने लेवल ओढतात. प्लंबर शिकवलंय ना, लेवल ओढतो आपण लेवल पाईपने. ते काय करतात, तिकडनं इकडे लेवल एकदा ओढत येतात आणि एकदा इकडनं तिकडे लेवल ओढत जातात. का? त्यांना माहितीये सीधा आलं पाहिजे. की काय चूक होऊ शकते बबल्स मध्ये, धरण्यामध्ये, म्हणून ते दोनदा चेक करतात, रिपीटेडली क्रॉस व्हेरिफिकेशन करतात, क्रॉस चेकिंग करतात. हे कधी होतं, काय सांगितलं, मोठ्या कंपनीत काय सांगतात, चूक करायला भरपूर परवानगी आहे, पण एक चूक एकदाच करायची, पुन्हा करायची नाही. मग कासव काय असतं, कासव गर्व होतो त्याला, आणि पुन्हा शर्यत लागल्यावर काय होतं, ससा ती चूक करत नाही आणि ससा जिंकतो ती शर्यत, कारण तो ती चूक पुन्हा करत नाही, तो झोपत नाही, तो जो पंगतो निघतो. मग आता काय होतं, कासव म्हणतो पुन्हा एकदा शर्यत घ्या म्हणतो. काय म्हणतो, आता तिसऱ्यांदा झाली ना, पहिल्यांदा कोण जिंकलं, कासव जिंकलं, दुसऱ्यांदा ससा जिंकला, आता तिसरी शर्यत ठेवायची असते. कासव म्हणतो मला जिंकायचीच शर्यत, त्याला इन्सल्ट फील होतो, अपमानास्पद वाटतं, मग तो म्हणतो नाही, ही शर्यत जिंकायची, आणि ती शर्यत कासव जिंकतं. कशी जिंकत असेल, तुम्ही मला हे उत्तर नका सांगू, रस्ता पाण्यातून होता, तोच रस्ता होता, तोच मार्ग होता, जो पहिल्या शर्यतीला होता, दुसऱ्या शर्यतीला होता, तिसऱ्या शर्यतीला तोच. हा, कॉन्फिडन्स होता त्याला का मी करू शकतो का म्हणून. बर, अजून कॉन्फिडन्स, चांगलं उत्तर आहे, आत्मविश्वास, अजून तो जिंकतो. आणि मला लोकं मनात ठाणून राहते का त्याला जिंकायचं. बर, अजून आता इकडे बघा, कासव आहे ना, तो वेगात पळू शकतो का? नाही पळू शकत, कारण त्याला देवाने तसंच घडवलेलं आहे. म्हणजे काय आहे की त्याला त्याच्या मर्यादा समजल्या, शारीरिक मर्यादा समजल्या, की मला तर वेग नाही वाढवता येणार, मला देवाने घडवलेलंच असं आहे की माझी गती हीच आहे, याच्यापेक्षा स्पीड माझा वाढणार नाहीये. आणि सशाला तर देवाने तसं घडवलेलं आहे की तो वेगात पळू शकतो, पण शर्यत तर मला जिंकायची आहे, मला शर्यत जिंकायची आहे. मग कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मग कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हे कोण सांगायचं? कविता आहे ना ही, कोणाची आहे कविता, ऐकली आहे ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोण म्हणायचं माहितीये, अमिताभ बच्चन आहे ना, त्याचे वडील, त्यांचं नाव काय, हरीशराव काय नाही, हरीशराय बच्चन, आलं का लक्षात? हरीशराय बच्चन काय सांगायचे, क्या हुआ, शिवम म्हणत आहे, काय शिवम म्हणत आहे म्हणा, शिवम. बर का, काय म्हणतात ते, कोशिश करने वालों की कभी हार नाही होते. हे कोण म्हणायचं, अमिताभ बच्चनचे वडील हरीशराय बच्चन म्हणायचे. हा, नाही, कविता आहे. मधुशाला म्हणून त्यांचा कविता संग्रह आहे. काय नाव आहे त्याचं, मधुशाला. त्या मधुशाला कविता संग्रहामध्ये ही कविता आहे की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर मग अशी कोशिश करून हार होत नाही असं ते सांगतात. पण आता जमाना कुठला आहे, आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, तंत्रज्ञानाचा जमाना आहे. अशी रिकामी मेहनत करून काय चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, टेक्नॉलॉजी स्वीकारावी लागेल. मी काय सांगितलं, घोडस्वारीने आता युद्ध नाही जिंकता येणार, तुम्हाला आता तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. तलवारी वापरतात का आता युद्धात, नाही वापरल्यात, बंदुका आल्या, रणगाडे आले, आलं की नाही लक्षात. आता मिसाईल्स आले, डायरेक्ट मिसाईल्स आले, सीमा न ओलांडता तुम्हाला जिंकायचंय. मग तो काय करतो, कासव टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतो. अभि देखो, मला तर माहितीये माझ्या कामाची गती वाढवायची आहे, म्हणजे माझी गती तर वाढणार नाही. मग जर मी टेक्नॉलॉजी स्वीकारली, तंत्रज्ञान जर शिकलो, नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, तर माझी गती वाढणार आहे कामाची. आणि मग तो काय करतो, पीडीलाइट कडे जातो आणि टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतो
आणि मग तो शर्यत जिंकतो. काय टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतो तो? सायकल शिकतो. आता जिंकेल का शर्यत? जिंकेल का? मग तुम्ही समजा कासव आहे, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? पीडीलाइट स्कूलमध्ये जावं लागेल, टेक्नॉलॉजी शिकावी लागेल, नवीन तंत्रज्ञान शिकावं लागेल, सीएनसी, प्लंबर ट्रेड. तुमची पण स्कूल आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही संख्या कमी असल्यामुळे माझ्या पटकन लक्षात येईल. मग जाणार का? होणार का प्रगती? टेक्नॉलॉजी स्वीकारणार. नेक्स्ट काय होणार? तुम्ही मल्टी स्किल प्लंबर किंवा मल्टी स्किल कार्पेंटर. आलं का लक्षात? मल्टी स्किल कार्पेंटर असाल, तुम्ही टेक्नॉलॉजी जर स्वीकारलेली असेल आणि मल्टी स्किल असाल, तर तुमचं इन्कम जास्त असेल का? तुमचं उत्पन्न जास्त असेल का? आता त्या गोष्टीवरती येतो मी. तुम्हाला मागे सांगितलं एक शेठ आहे, शेठ समजतो ना तुम्हाला, पैसेवाला शेठ. त्याच्याकडे 3 ड्रायव्हर आले इंटरव्ह्यूला. किती? 3 ड्रायव्हर आले. मग 3 ड्रायव्हर आले. पहिला ड्रायव्हर आला, म्हणाला सर मला जॉब हवा. ते म्हणा आहे जॉब. मग सांग तुझ्याबद्दल. मग तो सांगतो सर मी आहे ना 10 वर्षात एक पण अपघात केलेला नाहीये. मैंने गाड़ी चलाते समय कोई भी एक्सीडेंट नहीं किया है और मुझे है ना 5-6 तरह की गाड़ी चलानी आती है. कितनी? 5-6 तरह की गाड़ी चलानी आती है. मैंने कोई भी एक्सीडेंट नहीं किया है. मुझे 16,000 रुपया पगार मिलेगा. मैं 8 घंटा ड्यूटी करने को तैयार हूँ. ठीक है. मालक म्हणतो बताता हूँ आपको. दुसरा आहे तो ड्रायव्हर. तो म्हणतो साहेब मला आहे ना 8-10 प्रकारच्या गाड्या चालवता येतात. किती? 8-10 प्रकारच्या. माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं पण लायसन आहे. काय? ट्रान्सपोर्टचं पण माहिती आहे ना, ट्रान्सपोर्टचं लायसन वेगळं असतं. पिवळ्या नंबरची गाडी चालू आहे. माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं लायसन आहे. मी गाडी पुसतो, गाडी बिडी पुसतो. मला टायरचं पंक्चर काढता येतं आणि मी 12 घंटे ड्युटी तयार करायला. माझी अपेक्षा आहे ना 18,000 रुपये पगाराची आहे. किती? 18,000 रुपये पगार. गेला तो. तिसरा शेठ काय सांगतो कळवतो. तिसरा येतो बरं का, तिसरा येतो. तो काय म्हणतो साहेब मी 12 घंटे ड्युटी करीन, माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं लायसन पण आहे, मला सगळ्या प्रकारच्या 4 चाकी म्हणजे गाड्या चालवता येतात. मला आहे ना गाडीची थोडी दुरुस्ती पण करता येते, कारण मी आहे ना ऑटोमोबाईल मध्ये म्हणजे गॅरेजवरती काम पण केलेलं आहे 3 वर्ष. मला तो पण एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे की गाडीचं रिपेअरिंग मेंटेनन्स कसा करतात. छोटा मोठा गॅरेजला न देता मला एक टूलबॉक्स घेऊन द्या, मी इथेच रिपेअरिंग करून टाकेन. ऑइल बदलणं असेल, कुलंट बदलणं असेल, पंक्चर असेल, छोटर फोटर मीच करीन. मी करीन. पण मला पगार आहे ना 19,000 रुपये पाहिजे. पहिल्याने मागितलं 17, दुसऱ्याने मागितला 18, तिसऱ्याने मागितला 19. 12 घंटे ड्युटी सगळ्यांना. गाडी पण पुसीन. तिसरा काय म्हणतो गाडी पुसीन, रिपेअर मेंटेनन्स पण करीन, सगळं करीन. हे लायसन आहे सगळं. मग मला सांगा तो शेठ कोणाला ठेवेल कामावरती? तिसऱ्याला. का ठेवेल? तिसऱ्याला का ठेवेल? यस, त्याच्याकडे काय आहे? मल्टी स्किल आहे. काय आहे? मल्टी स्किल आहे. मग मला सांगा मल्टी स्किल कार्पेंटर, मल्टी स्किल प्लंबर, मल्टी स्किल इलेक्ट्रिशियन, मल्टी स्किल मेशनवाला कोणाला काम जास्त मिळेल किंवा नोकरी मिळेल किंवा काम मिळण्याची संधी आहे? मल्टी स्किल वाल्याला. मग मल्टी स्किल कधी व्हाल तुम्ही? शिकल्यावरती. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी शिकावं लागेल. बरोबर आहे ना? इतर लोक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी स्वीकारावं लागेल. इतर लोक जर माहितीये का 1 किलोमीटर पळत असेल तर तुम्हाला 2 किलोमीटर पळावं लागेल. इतरांपेक्षा जास्त काम करावं लागेल. इतरांपेक्षा जास्त गोष्टी शिकाव्या लागतील. म्हणजे काय की थोडक्यात तुम्हाला आउट ऑफ वे म्हणतात ना, म्हणजे जो ठराविक एक मार्ग आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी स्वीकार करावा लागेल, तर तुमची प्रगती होईल. नाही तर तुमची प्रगती इतरांची होईल तेवढीच होईल. बरोबर ना? तो रिक्षावाला हा रिक्षावाला सारखीच प्रगती होईल. पण तो जो रिक्षावाला मेहनती असेल, तो रिक्षावाला जर म्हणत असेल की बाबा मी ना थोडी हमाली पण करतो, तर इन्कम वाढला का त्याचा? वाढला ना, 100%. आमच्याकडे होता प्रकाश रिक्षावाला, तो हमाली पण करायचा. साहेब मटेरियल बी मी टाकतो आणि गाडी मीच चालवतो. आलं का लक्षात? पुढे नेक्स्ट जायचं. प्रगती बरं का. काय प्रगती करण्यासाठी म्हणजे काय? प्रोग्रेस करण्यासाठी नुसतं प्लंबर किंवा नुसतं कार्पेंटर असून चालणार नाही. तुम्हाला स्किल काय असलं पाहिजे? काय लागेल? काय लिहिलंय? मल्टी स्किल.
मल्टी स्किल कार्पेंटर पाहिजे किंवा मल्टी स्किल प्लंबर पाहिजे तर प्रगती आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला ते ड्रायव्हरचं उदाहरण दिलं. तुम्ही गेले आणि फक्त मी लाकूडच कापीन असं म्हणून चालेल का? नाही सर मैं पेंटिंग भी कर दूंगा, डरो मत. मी आहे ना पेंटिंग पण करून टाकेन. तर कोणाला काम देईल तो पेंटिंग काम पण करेल. आलं का? मैं फर्नीचर का भी काम करूंगा और ये पेंटिंग भी कर दूंगा. प्लंबर असेल तो म्हणे मी प्लंबिंग बरोबर हे एअर कंडिशन पण लावून देतो. कोणाला काम देतील? त्याला देतील ना. एसी पण लावून देतो. तर काय आहे मल्टी स्किल. आता काय माहितीये का, हे कोणाच्या लक्षात आलं माहितीये? हे मल्टी स्किलचं महत्व कोणाच्या लक्षात आलं माहितीये का? याच्या आधी आहे ना सरकार होते ना, तुम्हाला काय करायचे? खड्डे खणायला लावायचे. रोजगार हमी योजना. आलं का लक्षात? हा, आपले हे मोदी साहेब आहे ना, यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांना आपण मल्टी स्किल करू. मल्टी स्किल जर झाले तर काय होईल? यांचं इन्कम वाढेल. तुमचं उत्पन्न वाढलं तर काय होईल? सरकारचाही फायदा आहे ना. तुम्ही कर देणार ना. जास्त पैसे मिळाले तर कर देतो ना. कर कोण देतो? ज्याला पैसे मिळतात तो. मग तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी पीडीलाइट सारखी कंपनी आहे ना, ही पीडीलाइट सारखी, यांना सांगितलं की तुमचा जो CSR फंड आहे तो तुम्ही आमच्या ITIच्या विद्यार्थ्यांसाठी वापरा. आमचे ITIचे विद्यार्थी आहे त्यांचं स्किल वाढवा. मग त्यांनी काय केलं? माझ्यासारखे इतर लोक बोलवतात ना व्याख्यान द्यायला. मला माहिती नाही याच्या आधी झालंय की नाही तुमच्याकडे, पण माझ्यासारखे वक्ते बोलवतात. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो किंवा इतर जण येतील मार्गदर्शन करतील. तुम्हाला ही माहिती दिली. तुमचं स्किल लेवल वाढवलं पाहिजे हा प्रयत्न करतात येथे. त्याच्यासाठी त्यांनी स्कूल चालू केली. हा उद्देश कोणाचा होता? पंतप्रधानांचा होता की तुम्हाला पुढे न्यायचंय, देशाला विकसित करायचंय. मेक इन इंडिया. आता आपल्या देशामध्ये मला सांगा कोण आलं होतं? आता काल कोण आलेलं आहे? काल कोण आलेलं आहे? काल परवा काय मोठी दिल्लीला का मुंबईला कॉन्फरन्स चालू आहे ना, कोण आलेलं आहे? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत. माहितीये काय करार झालाय त्याच्यामध्ये? थोडं पेपर वाचत जा. वाचाल का पेपर? मी जसं सांगितलं ना मल्टी स्किल, तसं मल्टी नॉलेज पण पाहिजे. आलं का लक्षात? थोडं वाचन केलं पाहिजे. वाचाल का पेपर रोज? वाचनालयात जायचं. पेपर घ्यायचा ना. पेपर घ्यायचा ना. तुम्हाला माहिती आहे का काय ठरलंय? कशासाठी आले? काय करार झालाय? आपल्या देशामध्ये हेलिकॉप्टर बनवले जाणार आहे. हेलिकॉप्टर बनवले जाणार. मला सांगा हेलिकॉप्टर बनवण्यासाठी जागा किती लागेल? मोठी जागा लागते. किती लागते? कमीत कमी 25,000 आपलं 25 स्क्वेअर किलोमीटरची. तुम्हाला क्षेत्रफळ कळतं ना, म्हणजे किमान 5 किलोमीटर बाय 5 किलोमीटर एवढा परिसर लागेल. बरोबर नाही? एखादा हेलिकॉप्टरचा कारखाना टाकायचा आहे तर 5 किलोमीटर बाय 5 किलोमीटर परिसर म्हणजे काय आलं? 25 स्क्वेअर किलोमीटर जागा लागते. मला सांगा तिथे 1000 लोक तर काम करतील की नाही? तिथे कॉलनी बांधली जाईल की नाही? कॉलनी बांधली जाईल. तिथे 1000 लोक काम करतील. त्या कॉलनीमध्ये कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन लागणार का? तयार करायला लागणार. नंतर मेंटेनन्स. तो जो कारखाना आहे आता अशा ठिकाणी माहितीये ना, 4-5 कोपऱ्याला माहितीये का टावर उभे केलेले असतात. माहितीये का? सेफ्टीचे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे तिथे लोक असतात. त्या टॉवरच्या इथे टॉयलेट असतं का? त्यांना बसायला टेबल असतं का? म्हणजे कार्पेंटरचं काम आहे, प्लंबरचं काम आहे. किती रोजगार निर्माण होणार आपल्या देशामध्ये? मोठ्या प्रमाणात होणार आहे. मल्टी स्किल असेल तर त्याला काय आहे? संधी व्यवसायाच्या, नोकरीच्या सगळ्या जास्त आहेत. तर होणार का मल्टी स्किल? आपल्या देशामध्ये ना खूप आता संधी येतात आहे बरं का. ह्या संधींसाठी मनुष्यबळ पण आवश्यक आहे ना. मेक इन इंडिया करणार आहे आपण. जर हेलिकॉप्टर बनवणार आहे तर कितीतरी टर्नर, फिटर, मेकॅनिक लागतील की नाही? लागतील की नाही? मग ते तयार झाले पाहिजे ना. मग त्यांनी या पीडीलाइट सारख्या कंपन्यांना आव्हान केलं की आम्ही तर शिकवतोच आहे, पण तुम्ही थोड्या आमच्या मदतीला या. आपण दोघं मिळून काय करू? विद्यार्थ्यांची स्किल लेवल वाढवू. त्यांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांना जे हुशार आहे ते कुठे जातील? विदेशात जातील. आणि देशासाठी पैसे, विदेशात जाऊन तुम्ही जेव्हा काम करता ते देश सेवाच आहे. आलं का लक्षात? तुम्ही जे ते पैसे पाठवता तिकडनं ते आपल्या देशाच्या कामाला येतात की नाही? आता पटकन मी थोडंसं करतो. कार्पेंटर किंवा प्लंबिंग काम कुठे केलं जातं? तर एवढ्या सगळ्या ठिकाणी केलं जातं. बरोबर ना? हॉस्पिटल, बिल्डिंग सगळीकडे केलं जातं कार्पेंटर, प्लंबिंग काम. जिथे जिथे इमारत आहे आपल्या भारतामध्ये सगळीकडे कार्पेंटर आणि प्लंबिंग काम केलं जातं का? केलं जातं. मग ती सरकारी इमारत असू दे, कारखाना असू दे, काही पण असू दे.
अशी कुठली जागा आहे की जिथे प्लंबिंग आणि कार्पेंटर काम होत नाही किंवा इलेक्ट्रिशियनचं काम होत नाही? सगळीकडे होतं, बरोबर आहे की नाही? सगळीकडे होतं. या इमारत्या, शाळा असू दे, कॉलेज असू दे, महाविद्यालय असू दे, पोलीस स्टेशन असू दे, बगीचा असू दे, आलं का लक्षात? ही सगळी कामं केली जातात. पण तुम्हाला माहित आहे का, याच्या व्यतिरिक्त इथे काम होतं ना, आहे का? आहे का? होतं ना, जहाजावर होतं, हे होतं. पण मग तुम्हाला माहिती आहे का, मला सांगा, इथे काम करून जास्त पैसा मिळेल का इथे काम करून? एरोप्लेन, जहाज. बरोबर. ह्या जहाजामधलं किंवा ह्या एरोप्लेन मधल्या टॉयलेट आहे का तिथे? त्या टॉयलेटचं जो प्लंबिंग करेल त्याला, तुझं नाव काय? हा, तपेशच्या वडिलांपेक्षा जास्त पैसे मिळतील का? किती मिळतील? तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो बरं का. एक प्लंबर आहे, हं? आता मी स्वतः, त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. 1.5 लाख रुपये हो महिन्याचा. 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार आहे. का पगार आहे त्याला 1.5 लाख रुपये? परत एका दिवसात नाही मिळाला त्याला. त्याला 17-18 वर्ष झाली, 17-18 वर्ष झाली, त्याला आता 1.5 लाख रुपये पगार आहे. मग त्याला 1.5 लाख रुपये का पगार आहे? मेहनत केली ना त्यांनी, रोज ना दंड बैठका मारल्या, चालेल का? पैलवान होईल ना तो, प्लंबर थोडी होईल. मेहनत म्हणजे काय? ऐका 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 ऐका, त्याला का पगार आहे सांगतो मी, त्याला का पगार आहे सांगतो. त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले प्लंबर ट्रेड पूर्ण केला आणि त्या काळी 2 वर्षाची अप्रेंटिसशिप होती. तो जिंदाल कंपनीमध्ये, जिंदाल माहिती आहे ना तुम्हाला, लोखंडाचे पाईप तयार होतात, त्या कंपनीमध्ये नोकरीला लागला अप्रेंटिसशिपसाठी. अप्रेंटिसशिप करताना त्याच्या लक्षात आलं की आपण जर फिटर ट्रेड केला तर आपला याच्यात फायदा आहे. मग त्यांनी काय झालं, प्लंबिंग ट्रेड केला, 2 वर्षाची अप्रेंटिसशिप केली. तिथून बाहेर आल्यावर पुन्हा ITI मध्ये आला, अर्ज भरला आणि काय केलं त्यांनी, फिटर ट्रेड. फिटर ट्रेड किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा फिटर ट्रेड केल्यावरती आता पहिले नोकरी केल्यामुळे ओळखीचे होते ना, पुन्हा अप्रेंटिसशिप त्यांनी कुठे घेतली? तिथेच घेतली, जिंदालमध्ये. आणि जिंदालमध्ये अप्रेंटिसशिप करताना त्यांनी खाजगी ITI असतात माहितीये का, खाजगी काही संस्था असतात माहितीये ना, ITI, प्रायव्हेट ITI मधनं त्यांनी इलेक्ट्रिशियन केलं, तिथे नोकरी केली आणि तिथे 1-2 वर्ष इलेक्ट्रिशियनचा पण कोर्स केला. म्हणजे काय झालं, त्याच्याकडे किती स्किल आले? फिटर, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन. मग तो काय झाला? यस, मल्टी स्किल झाला. तो काय झाला? मल्टी स्किल झाला. मग मला सांगा, ह्याच्या वडिलांना मिळणाऱ्या पगारापेक्षा, उत्पन्नापेक्षा त्याचं उत्पन्न जास्त असणार आहे का? 100% जास्त असणार. तो माहितीये का, समुद्राच्या मध्ये तेल उत्खनन होतं, माहितीये का? माहितीये ना, समुद्राच्या मध्ये तेल काढलं जातं, त्या ठिकाणी तो नोकरीला आहे. मग मला सांगा, त्या ठिकाणी त्यांना कमी जागा असते, त्या ठिकाणी तो 3 माणसांचं काम एकटा माणूस करतो ना, 3-4 माणसांचं काम तो एकटा करतो. मोठा समजा जर पंप लावायचा असेल, एक 50 हॉर्स पॉवरचा पंप लावायचा असेल, तर तो काय करतो? पंप बसवतो. पंपाची अलाइनमेंट तो का करू शकतो? कारण त्याच्याकडे फिटर ट्रेडचं शिक्षण आहे, त्यामुळे तो पंपाची अलाइनमेंट करतो. पाईप त्याला लावता येतो का पंपाचा? लावता येतो. वेल्डिंग करून लावायचं असेल, नाही तर थ्रेडिंग मध्ये लावायचं असेल, तो काय करतो? दोन्ही प्रकारे पाईप पण बसू शकतो. नंतर राहिला प्रश्न कनेक्शन करायचा, सप्लायचा. किती कामं करतो? 3 कामं करतो. मग 3 माणसांचं काम जर एक माणूस करत असेल तर कंपनीचाही फायदा झाला, कंपनी त्याला 1.5 लाख रुपये देते. पण मग हे एका दिवसात 1.5 लाखाला पोहोचला का तो? त्याला 18 वर्ष लागले, अनुभव पण घ्यावा लागला ना, अनुभव पण पाहिजे ना. नुसता कागदाचं शिक्षण, तुम्ही उद्या ITI झाले आणि त्यांचे पिडिलाइट स्कूलचं सर्टिफिकेट दाखवून तुम्हाला कोणी देईल का लगेच पगार? नाही. तर तुमच्याकडे अनुभव लागतो, बरोबर आहे ना. नुसतं शिक्षण काहीच कामाचं नाही. मी डॉक्टर झालो बरं का, एक डॉक्टर झाला, कालच डॉक्टर झाला, त्याला सर्टिफिकेट मिळालं. डॉक्टर झाला की सर्टिफिकेट मिळतं. मग लगेच तू जाशील का ऑपरेशन करायला त्याच्याकडे? का नाही जाणार? सक्सेसफुल नाही होणार, बरोबर. ऑपरेशन सक्सेसफुल नाही होणार. का नाही होणार ऑपरेशन सक्सेसफुल? त्यांनी तर पढाई केली आहे ना, त्यांनी पढाई केलेली आहे. तो काय करणार? पेशंटला झोपवणार, बरोबर, पोट कापणार आणि मग किताब उघडणार, अभी आगे क्या करना है, काय म्हणे, अभी आगे क्या पढ़ना है, पढ़ता हूं और फिर ऑपरेशन करता हूं. जाल का तुम्ही अशाकडे? काय जाल ना लवकर वरती, असं डॉक्टरकडे जाणार नाही. तसं तुम्हाला परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ह्या शिक्षणानंतर
तुम्हाला परिपूर्ण अनुभव घेतला पाहिजे. हे थोडस मी पुढे करतो. हे काय आहे? चंद्र. हे काय आहे माहितीये का? पृथ्वी कुठे फिरते? सूर्याभोवती. चंद्र पृथ्वीभोवती. हा नियम ठरलाय का? या नियमात काही बदल झालाय का? नाही. माझे आजोबा पंजोबा त्यांचे पंजोबा काही बदल झाला का? नाही. हा नियम आहे. काही नियम ठरलेले असतात. वरून एखादी वस्तू काय येते? खालीच येते. वर जाते का? का नाही जात? गुरुत्वाकर्षण. बरं ना. एखादी वस्तू मी जर इथून खाली सोडली तर ती काय येते? खालीच येते. का? गुरुत्वाकर्षणामुळे. बरोबर की नाही? पण मला वर फेकायची असेल आणि गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावरती काय म्हणतात इफेक्ट नसेल होऊ द्यायचा, तर मला ती 11 किलोमीटर प्रति सेकंदाने वर फेकावी लागते. तर तिच्यावर गुरुत्वाकर्षणाचा काय होतो? असर होत नाही. आलं का लक्षात? तर थोडक्यात काय, कुठली गोष्ट खाली येते हा नियम आहे. याच्यात बदल आहे का काही? या नियमात बदल पडलाय का? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो? नाही पडला. हा नियम ठरलेला आहे. तसा हा नियम ठरलेला आहे की तुम्हाला ते जर 1.5 लाख रुपये पगार घ्यायचा असेल तर तुम्हाला काय पाहिजे? तुमच्याकडे 23,320 तासाचा अनुभव पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचा काम केलेला. मग तो कार्पेंटर असो, प्लंबर असो, इलेक्ट्रिशियन असो, कोणी असू दे. किती अनुभव पाहिजे तुमच्याकडे? 23,320. तासात का लिहिलंय मी? तासात का लिहिलं? तुला समजू आलं पाहिजे. हा, तासामध्ये का लिहिलं? कारण तुम्ही माहितीये का, कामावरती 2 दिवस जात असाल आणि 4 दिवस सुट्टी घेत असाल तर तो एक्सपिरियन्स कसा मोजायचा? सर काउंटिंग मध्ये येते. विमान चालवतो त्या वैमानिकाचा अनुभव कशात मोजतात? आता अजित पवारांचा अपघात झाला तेव्हा लिहिलं होतं ना, 16,000 तास चालवण्याचा अनुभव होता त्या वैमानिकाला. ऍक्सिडेंट म्हणजे अपघात कसा काय झाला, मग तो घातपात दे का असेल, वाचलं असेल ना तेवढं तर, का नाही वाचत? हा, तर तसं माहितीये का, मी तासामध्ये का लिहिला? बरेच वेळा काही अप्रेंटिसशिपला मुलं येतात ना, ते 2 दिवस येतात, साहेब अंग दुखतंय म्हणून 4 दिवस येत नाही, बरं का. मग पुन्हा 2 दिवस येतात, साहेब पोट दुखतंय म्हणून 4 दिवस येत नाही. मग अशांचं काय आहे, तासातच काउंटिंग करावं लागेल ना मला, आवर्स मध्ये दिवसात. मग तो म्हणेल बरं का, वर्षातले जर तो 300 दिवस सुट्टीवर राहत असेल तर त्याचं वर्ष काय कामाचं? त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किती झाला? 60च दिवसाचा झाला ना. तसं आवर्स मध्ये लिहिलं. जर तुम्ही वर्षभरामध्ये 280 ते 290 दिवस गेला आणि 8 तास काम केलं तर साधारणतः 11 वर्ष लागतात एवढे तास पूर्ण व्हायला. किती? 11 वर्ष. मग 11 वर्ष तुम्ही जेव्हा काम करतात तेव्हा काय होतात, तुम्ही पूर्ण डॉक्टर होता. मग ऑपरेशन करताना तुम्हाला पुस्तक नाही वाचावं लागत, आगे क्या करना है वाचावं लागेल का? नाही. तुमची सायकल जेव्हा शिकता तेव्हा पहिल्यांदा सायकल शिकताना काय करता तुम्ही? एक पायंडल मारल्यावर दुसरं पायंडल मारायला विचार करावा लागतो. आणि मग एकदा तुम्ही तरबेज झाले की विचार करता का? आपाप होतं. सिग्नल दिसला की आपाप ब्रेक लागतो का? आपाप लागतो ना. कारण ती शरीराला सवय होते. डोळ्याला दिसलेली कमांड आपाप पायाला जाते. ती काय होतं? अंगात येऊन जातं ते तुमच्या. तसं तुम्हाला माहितीये का, तुम्हाला जर चांगला कार्पेंटर व्हायचा असेल, मल्टी स्किल कार्पेंटर व्हायचं असेल तर तुम्हाला इतके तास अनुभव घेतला पाहिजे. तर तुमच्याकडनं चूक होईल का? नाही होणार. कारण तेच काम तुमच्या हाताखालनं बरेच वेळा जाईल. मी प्लंबर ट्रेड किंवा कार्पेंटर ट्रेड सगळ्यांना हे उदाहरण देतो की तुम्ही एक 100 खिळे घेतले आणि ते ठोकायचा प्रयत्न केला तर पहिला खिळा आणि 100वा खिळा ठोकण्यात याच्यात फरक पडेल का? पडेल. कारण तेच वेळा 100 वेळा ठोकल्यावरती तुम्हाला हातोडी कुठे पकडायची, किती मारायची, किती आघात म्हणजे इम्पॅक्ट करायचा, हे तुम्हाला गणित कळायला लागेल. तसं तुम्ही तेच काम पुन्हा गेलं तुमच्या हाताखालनं की तुम्हाला चुका तुमच्या होणार नाही. म्हणजे काय होईल? अचूक काम होईल. आलं का लक्षात? करणार काय एवढा वेळ काम? आणि मग असा अनुभव आणि शिक्षण तुम्ही जेव्हा घेता 23,320 तासाचा, तेव्हा तुम्ही काय तयार होता? या क्षेत्रातले सिंह आणि वाघ तयार होतात. सिंहाकडे कोणी वाकड्या नजरेने बघतं का? तुम्ही मगाशी रामदास स्वामी सांगितले ना, दाखवले होते मी. ते काय म्हणतात नाही का, समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. म्हणजे काय, ज्याच्याकडे सामर्थ्य असेल त्याच्याकडे वाकड्या नजरेने कोणी बघतं का? नाही बघूया. मग तुम्ही 23,320 तासाचा हे झाल्यावर काय होणार? तुम्ही या क्षेत्रातले सिंह आणि वाघ होणार. मग तुमचं काय आहे माहितीये का, तुमची शिकार पक्की तुम्ही करणार. चुकेल का शिकार तुमची? सुटेल का?
वाघाच्या सिंहाच्या तोंडातली शिकार कोणी ओढून घेतं का? एकदा त्यांनी झडप घातली, पकडली की पकडली. आलं का लक्षात? मग ही कधी होते त्याची त्या, कारण तो तसं शिक्षण घेऊन आलेला असतो त्याच्या आईकडनं, वडिलांकडनं, बरोबर आहे ना? त्याची आई शिकवते, वडील तर काही शिकवत नाही सिंहाला. तर मग तुम्हाला जर ह्या क्षेत्रातलं सिंह, वाघ, टायगर व्हायचं असेल तर तुम्हाला 23,320 तास काम करायचंय. त्याच्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही. तो 3 तासाचा पिक्चर नाही. आलं का लक्षात? आता तुम्हाला आहे ना प्लंबिंग वाल्यांसाठी हे की तुम्ही एवढ्या एवढ्या स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतात बरं का प्लंबिंग वाले. कार्पेंटरचं तर मला फक्त पिडीलाईट माहिती आहे, अजून दुसरीकडे कुठे असेल तर माझा संपर्क अजून आला नाही. ही स्लाइड्स तर जाणार का मग? एवढ्या तुम्हाला प्लंबर ट्रेडसाठी एवढ्या स्कूल्स आहे. हे थोडं मी फार मल्टी स्किल व्हायचं असेल तुम्हाला तर कार्पेंटर असू दे नाही तर प्लंबर असू दे बरं का. मला सांगा, तुम्ही जे कार्पेंटर ट्रेड पूर्ण केल्यानंतर प्लंबर ट्रेड पण केला तर फायदा आहे का तुमचा? फायदा आहे ना. 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला एका मिनिटात घेतील. रेडिसन ब्ल्यू सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला एका मिनिटात घेतील. किंवा प्लंबर आहे, त्यांनी जर मी सांगितलं तसं पेंटर, मेशिनर, पंप ऑपरेटर, वेल्डर जर प्लंबिंग झाल्यानंतर वेल्डर केलं तर इंडियन ऑइल मध्ये लगेच मिळेल ना नोकरी. मिळेल का? गॅसच्या पाईपलाईन टाकायला तुम्हाला वेल्डिंग आलंच पाहिजे ना पाईपलाईन बरोबर. तर हे एवढ्या तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन RAC जर केला प्लंबर ट्रेडवाल्यांनी तर तुम्हाला आहे का स्कोप? 100% स्कोप आहे ना. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये रेफ्रिजरेशन, प्लंबिंग आणि एखादा अजून इलेक्ट्रिशियन, तुम्ही जर 3 जर कोर्स केले तर तुम्हाला संधी खूप आहे ना नोकरीच्या आणि व्यवसायाच्या. मला सांगा, कार्पेंटरनी जर मेशनरी ट्रेड केला तर संधी आहे का? आहे ना. करू शकता ना तुम्ही. काय अवघड नाही ना. अवघड आहे का? नाही. मानवानीच बनवलेला अभ्यासक्रम आहे, मानवासाठीच येतो. आलं का लक्षात? तर करणार का तुम्ही? काहीतरी एक कोर्स करा तुम्ही याच्यानंतर, तर तुमची प्रगती आहे. काय आहे हे? संपलं आपलं, संपत आलं. काय काय आहे? कर्मण्ये राधिकारेषु मा फले. चांगलं काम केलं तर काय आहे? फळ चांगलंच आहे. तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं, प्रामाणिकपणे घेतलं तर तुम्ही पास नक्की होणार आहे. त्याच्यासाठी ब्रह्मदेव पण तुमचं थांबू शकत नाही. तुम्हाला सर जे शिकवतात ते, तुमचे जे गुरुजी तुम्हाला शिकवतात ते, गुरु जाता कोण आहे? तुमचे धर्माधिकारी. ते जे शिकवतात ते प्रामाणिकपणे शिकले तर तुम्ही 100% परीक्षेत चांगले मार्क घेणार आहे ना. शेवटी तुमचं कर्मच तुमच्या कामाला येणार आहे. सरांनी तुम्हाला सांगितलं की एवढ्या एवढ्या MM चे तुकडे कापा आणि तुम्ही कापलेच नाही. आणि नेमकं प्रॅक्टिकलला ते चाललं तर मग काय झालं? तुमचं कर्म तुमच्या कामाला आलं. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय कसं काय? गुरुदक्षिणा द्यावी लागेल. देणार का गुरुदक्षिणा? कोण कोण देणार? अंगठा नाही कापून मागत आहे. खूप कमी गुरुदक्षिणा मागतो. ऐका, तुमच्या फायद्याचीच गुरुदक्षिणा मागतोय. तुम्ही इथनं शिक्षण पूर्ण झालं, तुम्ही नोकरीला जाल, कुठे जाल, 500 रुपये दरवर्षी गुरुपौर्णिमेला सरांकडे आणून द्यायचे. किती? 500 रुपये. मोठी रक्कम आहे का? 1.5 रुपया रोज होतो. तुम्ही जर 500 रुपये सरांकडे आणून दिले, तुम्ही 10 विद्यार्थ्यांनी 500 रुपये दिले, माजी विद्यार्थ्यांनी, किती झाले? 5,000 रुपये. 5,000 रुपये बरोबर. 5,000 रुपयामध्ये सर चांगल्या वस्तू आणू शकतात का? काही गोष्टी शासनाकडनं येत नाही, त्या आणून तुमच्याच पुढचे भाऊ तुमचेच आहे ना, तुमच्या नंतर येणारे का बाहेरचे पाकिस्तान मधले? नाही ना, आपलेच आहे ना, आपलेच भाऊ आहे ना. त्यांना शिकायला मदत होईल का? मग पुन्हा ते विद्यार्थी झाले, त्यांनी 500 दिले, तुमचे 500, 5 आणि 5 किती झाले? 10,000. सर चांगल्या अजून वस्तू आणतील का? त्याच्या पुढच्या वर्षीचे असं जर झालं आणि सरांकडे समजा 2-5 लाख रुपये आले तर ITI कोणाचा मोठा होईल? ज्या ITI मध्ये तुम्ही शिकले तोच ITI काय होईल? महाराष्ट्रात नंबर 1 होईल. आणि मग काय होईल माहितीये का? नागपूर ITI मधनं शिकलेला वूड म्हणजे कार्पेंटर फार भारी असतो बरं का. त्याला खूप ज्ञान आहे का? तो उपलब्ध साधन सोर्सेस खूप आहे. पण ते करणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या गुरुदक्षिणेत आहे ना. 500 रुपये काय मोठी रक्कम नाहीये, आहे का? पण किती बदल घडणार आहे तुमच्यामध्ये. मग देणार का गुरुदक्षिणा? कधी आहे गुरुपौर्णिमा? पुढच्या वर्षी. या वर्षीची गेली. आलं का लक्षात? आता तुम्ही विद्यार्थी आहे. थांबायचं आपण? थांबायचं का? हा बोल ना. हे काय आहे ना, क्वेश्चन आन्सर आहे ना.
तुम्ही जे आपलं सेशन झालं त्याच्याशी रिलेटेड आहे. माझं म्हणणं होतं सर की जे आता प्लंबर ना एक किंवा कुठलाही ट्रेड असतो, आपण आयटीमध्ये ऍडमिशन करतो. ऍडमिशन केल्यानंतर जो सपोज आता मी प्लंबरसाठी आलो आहे, प्लंबरसाठी आलो तर सर इथे होते जे शिकवतात ते शिकवतात, बट त्यानंतर सर आपण बाहेर अप्रेंटिसशिप करतो, तिथे सर आपली स्किल डेव्हलप होते. कारण की आपण तिथे जातो 1 वर्ष 2 वर्ष बरोबर. वर्ष करतो वर्ष, पण सर तिथे जे शिकायला मिळते ते इथे नाही मिळत सर. हा, आता मी काय सांगितलं मगाशी, मी तू सांगितलेलं ऐकलं नाही. याचा अर्थ मी काय सांगितलं, धर्माधिकारी बोललो का मी, तेच वाक्य पुन्हा म्हणतो, माझ्या व्हिडिओमध्ये पण बघून घ्या, तेच आहे. धर्माधिकारी साहेब सर तुम्हाला त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, त्यांना सरकारने दिलेलं प्रशिक्षण तुम्हाला 100% देतात. कुठे? चौकटीत ठरवून. त्यांना जर तुमचे कोण सर आहेत, पेटकर सर, पेटकर सरांना सरकारने ठरवून दिलेले हा अभ्यासक्रम शिकवा प्लंबिंगचा, अशा पद्धतीने शिकवा, ही चौकट दिलेली आहे. मग ते तुम्हाला विमानाचं प्लंबिंग कसं शिकवतील? नाही शिकवा. मग त्याच्यासाठी काय आहे, हे कोणाच्या लक्षात आलं? आपल्या मोदी साहेबांच्या लक्षात आलं. म्हणून तर त्यांनी पीडीलाईटला रिक्वेस्ट केली ना, की बाबा तुम्ही हा फंड वापरा आणि आमच्या विद्यार्थ्यांचं स्किल वाढवा. शासनाच्या ह्याच्यात काही वेळेला कागदपत्र तुम्हाला माहिती आहे का, ती गोष्ट तुमचे देवेंद्र फडणवीसच कायम सांगतात, माहिती आहे का? फडणवीसांनी त्यांच्या भाषणात सांगितलेली आहे की एका कार्यालय कळतं ना, ऑफिस, त्यांना स्टूल हवं असतं म्हणून ते अर्ज पाठवतात की आम्हाला स्टूल हवं. मग तिथनं येतं काय कामासाठी हवं त्याचा अहवाल पाठवा. मग इकडनं ते अहवाल पाठवतात तिकडे. मग अहवाल गेल्यावरती माहितीये का, तिथून विचारणा येते की तुम्हाला प्लास्टिकचं स्टूल हवंय का लोखंडाचं स्टूल हवंय, त्याचा अहवाल पाठवा. मग इकडनं पुन्हा अहवाल जातो. मग तिकडनं अहवाल येतो की ते स्टूल तुम्हाला कुठल्या कुठल्या कामासाठी वापरता येईल का, एकाच कामासाठी वापरायचं आहे, त्याचा अहवाल पाठवा. मग त्याचा अहवाल जातो, ह्याचा अहवाल जातो, ह्याचा अहवाल जातो, त्याचा अहवाल जातो. शेवटी काय होतं, 2-3 वर्ष नुसता पत्रव्यवहारच चालतो. आलं का लक्षात? पत्रव्यवहार चालल्यानंतर काय होतं, तो अधिकारी तुम्हाला माहिती 3 वर्षांनी बदली होते, तो दुसरा अधिकारी येतो. जुन्या पेंडिंग फाईल काय आहे माहिती आहे ना, पेंडिंग फाईल काय बघू, मग तो बघतो अरे स्टूलाचं काय मॅटर आहे, बरेच दिवसाचं पेंडिंग दिसतंय, म्हणून तो पुन्हा पत्र लिहितो की तुम्ही ते स्टूल मागितलं होतं आणि तुमच्यात पत्रव्यवहार झालाय, त्याचं पुढे तुम्हाला घेतलं तुम्ही का नाही घेतलं. मग तिथे याच्यासारखा अधिकारी असतो तिथला, तो त्यांना पाठवतो रिपोर्ट, अहवाल पाठवतो की साहेब आपल्यामध्ये एवढ्या वेळा वार्तालाप झाला पत्राचा की शेवटी म्हणे त्या कागदांचा एवढा गड्डा झाला की आम्ही तो स्टूल म्हणून वापरायला लागलो. काय म्हणतात, तो स्टूल म्हणून वापरायला लागलो. ते शासनाच्या याच्यावरती अशा गोष्टी चालतात. म्हणून तर पीडीलाईट प्रायव्हेट कंपनीला का बोलवलं, खाजगी कंपनीमध्ये निर्णय पटकन होतो. खाजगी क्षेत्रामध्ये त्यांना विचारा, त्यांना जर काही हवं असेल, 1-2 साहेबांना विचारलं की पटकन येस और नो 2 उत्तरं मिळतात. त्यांना विचारा काय मिळतात उत्तरं, येस और नो. डिप्लोमॅसी नसते, माहितीये का, डिप्लोमॅसी खाजगी क्षेत्रात नसते. हो सांगतात, नाही तर नाही सांगतात. शहाण्याला शहाणा म्हणतात, वेडाला वेडा म्हणतात. तू काही कामाचा नाही, राजीनामा दे, घरी जा सांगतात, तुझा परफॉर्मन्स नाही. आलं का? आणि शासकीय नोकरीत काय करतात, त्याला काढता तर येत नाही, युनियन त्याला उचलतात, मग इकडे टाकतात तिकडे टाकतात, असं टाकतात. ते ठीक आहे, आपल्याला काय त्याच्यामध्ये जायचं नाही. आपल्याला याचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला वाटतं मिळालं. तुझ्यासाठी पीडीलाईटने, त्याच्यासाठी बॉश आहे, पीडीलाईट आहे, सगळे आशीर्वाद आहे. 8-10 स्कूल आहे आपल्या भारतामध्ये जिथे तुम्हाला आधुनिक प्रकारचं शिकवलं जातं प्लंबिंग. थांबायचं आता, चॉकलेट मोजा बंद कर.